सपना तो ऐसा होए अपना सब भूल ही जावे, औरों की सोच भलाई अपना तो मिल ही जावे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट म्हणतात, इतरांचं स्वप्न आपलं स्वप्न समजा, स्वतःला वगळून टाका. जेव्हा दुसऱ्यांचं आपण भलं चिंतितो तेव्हा आपल्यासाठी मिळत असतं अपूर्व समाधान. आणि दुसऱ्यांचं दुःख समजून घ्या असं डॉक्टर अनिल अवचट या दोह्यात म्हणतात. मी आत्ताच ना अवचट या शब्दाचा अर्थ पाहिला. अवचट म्हणजे शंकर, शम म्हणजे कल्याण आणि कर म्हणजे करणारे. तुम्ही लोक खरंच सर्वांचं कल्याण करणारे आहात. आणि या दोह्यात डॉक्टर अनिल अवचट यांचे संस्कार लाभलेल्या त्यांच्या या दोन सुकन्या मुक्ता अवचट पुणतांबेकर आणि यशोदा अवचट वाकणकर या दोघी बहिणींसोबत आज आपण ऐसपैस गप्पा करणार आहोत. जुळ्यांचा कट्टा ऐसपैस गप्पा या कार्यक्रमात मी मीना मोरोणे आणि मी श्यामा देशपांडे आपणा दोघींचे मनपूर्वक स्वागत करतो. व्यसनमुक्तीचं कार्य गेल्या 3 दशकांपासून करत असलेल्या या मुक्तांगणचं काम आणि नाव संपूर्ण देशभर झालंय. दारू, तंबाखू, अंमली पदार्थ आणि आता तर अगदी इंटरनेट, मोबाईलच्या व्यसनांमुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या हजारो रुग्णांना या व्यसनातून मुक्त करण्यात मुक्तांगणचं मोलाचं योगदान आहे. त्यांचं पुनर्वसन करण्याचं अत्यंत महत्वाचं पण कठीण काम पुण्याच्या मुक्तांगण संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षे होत आहे. संस्थेच्या संचालिका मुक्ता पुणतांबे आपल्यासोबत आहेत. तसंच यशोदा अवचट वाकणकर संवेदना फाउंडेशन या एपिलेप्सी सपोर्ट ग्रुपच्या त्या संस्थापक आणि संचालक या सुद्धा आज आपल्यासोबत आहेत. एपिलेप्सी म्हणजे फिट येणं, मिरगी येणं किंवा आपण त्याला फेफरं किंवा आकडी येणं असंही म्हणतो. ही मेंदूची व्याधी आहे. अशा व्याधीतून जाणाऱ्यांसाठी ही संस्था आहे. अशा लोकांना ही संस्था मदत करते. आज ही संस्था नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलला मान्यता प्राप्त आहे. वयाच्या साधारणतः 7व्या वर्षीपासून यशोदाला एपिलेप्सीचा त्रास सुरू झाला. जरी त्यांना फिट्सचा त्रास सुरू झाला तरी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना पूर्ण नॉर्मल मुलीसारखंच वाढवलं. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार तर केलेच, पण एपिलेप्सी आहे म्हणून कुठेही मागे पडू दिलं नाही. कमर्शियल आर्टिस्ट त्या झाल्याच, शिवाय सायकोलॉजिस्ट पण झाल्यात. त्यांना सुयोग्य जोडीदार पण मिळालाय. त्याबद्दल ही त्या आपल्याला सांगतीलच. पुनश्च तुम्हा दोघी बहिणींचं पुनश्च स्वागत करतो आम्ही दोघी बहिणी. आणि आता गप्पांना सुरुवात करूया का मीना? हो हो, अगदी अगदी. मुक्ता, तुझ्यापासून सुरुवात करते मी. मुक्तांगणची सुरुवात कशी झाली? ओके, तर खरं आधी मी तुम्हाला तुमचे आभार मानते की आम्हाला दोघींना या तुमच्या गप्पांच्या कार्यक्रमात तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल. तर मुक्तांगणची सुरुवात कशी झाली, खूप जणांना याविषयी ऐकून माहिती असतं, पण एक थोडक्यात मी सांगते. ही सुरुवात केली आमच्या आईबाबांनी, म्हणजे डॉक्टर अनिता अवचट आणि डॉक्टर अनिल अवचट यांनी. माझी आई मानसोपचार तज्ज्ञ म्हणून पुण्याचं जे मनोरुग्णालय आहे तर तिथे खूप वर्ष काम करत होती. आणि बाबा जरी डॉक्टर असला तरी तो शेवटी एक सामाजिक कार्यकर्ता आणि लेखक म्हणून जास्ती लोकांना माहिती आहे, कारण त्यांनी वैद्यकीय प्रॅक्टिस कधीच केली नाही. आणि आईकडे असं झालं की तेव्हा सुरुवातीला म्हणजे साधारण 35-40 वर्षापूर्वी काही वेळा व्यसनी रुग्ण सुद्धा उपचार घेण्यासाठी यायचे. ते मुख्य म्हणजे दारू किंवा गांजा, चरस अशा व्यसनांचे असायचे. कारण तेव्हा पुण्यात काय म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा व्यसनांवरती उपचार देण्याची कुठलीही सोय नव्हती, कुठलंही व्यसनमुक्ती केंद्र नव्हतं. आणि म्हणून मनोरुग्णालयातच असे रुग्ण आणले जायचे. आणि त्यांच्यावर उपचार करताना आईला हे जाणवायचं की ह्यांना जरी व्यसनाचा आजार झालाय तरी ते बाकी नॉर्मल आहेत. मनोरुग्णांबरोबर त्यांना उपचार करणं काही बरोबर नाहीये. पण तरी तेव्हा सोय नसल्यामुळे त्यांचे तिथेच उपचार व्हायचे. आणि असं झालं की 1985 मध्ये आईच्या एका जवळच्या मैत्रिणीचा मुलगा जो एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलला शिकत होता, तिथे त्याला व्यसन लागलं ड्रग्सचं.
आणि त्याला साहजिकच त्याच्या आईबाबांनी माझ्या आईबाबांकडे ते घेऊन आले. आणि तेव्हा असे जे ब्राऊन शुगर त्याला जेव्हा म्हणायचे म्हणजे हेरोईन, हे व्यसन तेव्हा खूप नवीन होतं. तेव्हा लोकांनी एका सिनेमा अभिनेत्र्याच्या मुलाबद्दलचं ऐकलं होतं की त्याला ते व्यसन आहे. त्यामुळे असं वाटायचं की अति श्रीमंतांच्या लाडावलेल्या मुलांचा हा प्रॉब्लेम आहे. पण हा मुलगा जेव्हा आमच्या घरी आला आणि आईबाबांनी त्याला घरीच उपचार दिले, तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की हा प्रॉब्लेम आता समाजाच्या सर्व स्तरांमध्ये पोहोचलाय, की अगदी गरीब, मध्यमवर्गीय, उच्चभ्रू सगळीकडेच हा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि एक खूप मोठी लाट आली म्हणजे आता जसं आपण हे पॅन्डेमिक वगैरे ऐकतोय, तसंच एक प्रकारे एक पॅन्डेमिक तेव्हा आल्यासारखं सगळीकडेच ते झालेलं होतं. आणि म्हणून मग बाबांनी त्या मुलाशी खूप चर्चा केली. तेव्हा बाबाला जाणवलं की हा एक खूप मोठा आता एक सामाजिक प्रश्न बनायला लागलेला आहे. आणि मग बाबा तेव्हा मुंबईला जाऊन त्यांनी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची भेट घेतली, की ते तेव्हा KEM हॉस्पिटलमध्ये या विषयामध्ये काम करत होते. मग आनंद नाडकर्णींचं काम बघितलं, खूप लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यावरती गर्दच्या विळख्यात नावाची एक लेखमाला लिहिली, की जी तेव्हा एका वृत्तपत्रामध्ये ती प्रकाशित झाली. आणि पुढे गर्द नावाचं त्याचं एक पुस्तक झालं. आणि मग खूप म्हणजे समाजामध्ये खूप ढवळून निघालं हे सगळे प्रॉब्लेम लोकांच्या एक नव्यानेच समोर आले. आणि सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा ते खूप अस्वस्थ झाले. त्यांनी आईबाबांना बोलवून घेतलं आणि त्यांनी विचारलं की आपण काही या विषयावर काम करू शकतो का, आम्ही त्याच्यासाठी आर्थिक मदत देऊ शकतो. आणि मग तेव्हा त्यांनी 1,00,000 रुपयाची आर्थिक मदत देऊ केली. आणि त्या मदतीवर मनोरुग्णालयाच्या एका वॉर्डमध्ये मुक्तांगणची स्थापना झाली. 29 ऑगस्ट 1986 या दिवशी ती स्थापना झाली. तर अशी म्हणजे सुरुवात झाली मुक्तांगणची. अच्छा, मला वाटतं ते पु ल देशपांड्यांनी उद्घाटनात काही म्हटलं होतं ना, काय म्हटलं होतं त्यांनी? हो, अर्थातच म्हणजे उद्घाटनाला पु ल होते, बाबा आमटे होते, डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई होते. आणि त्यांच्या भाषणाला जेव्हा पु ल उभे राहिले तेव्हा ते असं म्हणाले की मी आज एका व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन करतोय, तर ह्या केंद्राची भरभराट होऊ दे अशा शुभेच्छा देणं काही बरोबर होणार नाही ना, त्या चुकीच्या शुभेच्छा होतील. त्यापेक्षा मी तुम्हाला अशा शुभेच्छा देतो की इतकं काम करा की एक दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद झालं पाहिजे आणि त्याऐवजी एक आपण सांस्कृतिक केंद्र इकडे तयार करू शकतो. तर किती म्हणजे मोठ्या शुभेच्छा होत्या ना, म्हणजे पुलंसारखाच माणूस अशा काही शुभेच्छा देऊ शकतो. तर म्हणजे एक मोठं स्वप्न त्यांनी आमच्या पुढे ठेवलं. आणि माझ्या आईनी सुद्धा तेव्हापासूनच एक स्वप्न बघितलं की व्यसनमुक्त समाज तिला निर्माण करायचा होता. आणि एका या मोठ्या अशा एका म्हणजे पुलंचे आशीर्वाद, आई बाबांचा ध्येयवाद, ह्या सगळ्यातनं तेव्हा मुक्तांगणची 34 वर्षापूर्वी सुरुवात झाली. हो, पण सध्या आपण पाहतो आहे उपभोगवाद वाढलाय, त्यामुळे व्यसन पण वाढली आहेत, त्याचे दुष्परिणाम पण भयंकर आहेत. मुक्ता, कोणते? खूपच दुष्परिणाम व्यसनांचे आहेत. आणि तुम्ही म्हणता तसं की व्यसनाचं प्रमाण वाढतच आहे. म्हणजे पुलंच्या शुभेच्छा काही खऱ्या ठरतील असं काही दिसत नाहीये. सुरुवात जी झाली ती 15 बेड्सच्या केंद्राने सुरुवात झाली आणि आता आमच्याकडे 150 बेड्सचं रुग्णालय आमचं आहे. आणि तरी सुद्धा एक मोठी वेटिंग लिस्ट असते की लगेच आज कोणाला ऍडमिट व्हायचंय तर लगेच त्यांना होता येत नाही, त्यांना थांबायला लागतं. तर म्हणजे इतकं भयानक पद्धतीने ते वाढतंय. व्यसन हे सगळ्याच बाबतीत दुष्परिणाम करत असतं. की सगळ्यात महत्वाचं की व्यसनाचा शरीरावर परिणाम होतो. म्हणजे लोकांना हे तर माहितीये की दारू सगळ्यात जास्ती लिव्हरवर परिणाम करते ना, किंवा त्याचबरोबर मेंदू, हृदय, म्हणजे कुठलंही व्यसन असू दे त्याचा आपल्या पूर्ण शरीरावरती दुष्परिणाम होतोच. आता तुम्ही मगाशी जो उल्लेख केलात की इंटरनेटचं सुद्धा व्यसन वाढतंय आणि याच्यात तर माणूस काही शरीरात घेत नाही ना, दारू कशी पितो वगैरे तसं, पण त्या व्यसनाचा सुद्धा शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारे दुष्परिणाम होत असतो. शारीरिक, मानसिक, मनावरती पण व्यसनाचा दुष्परिणाम होतो. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं, म्हणजे कौटुंबिक दुष्परिणाम, सामाजिक, आर्थिक, म्हणजे कुठलंही व्यसन म्हटलं ते कमीत कमी हे 5-6 प्रकारचं नुकसान तर त्या व्यक्तीच्या बाबतीत होतच. आणि एक असं आता सध्या आम्ही जे बघतोय की व्यसनाचे जे ट्रेंड्स बदलताना दिसत आहेत, तर व्यसन म्हणजे जेव्हा आम्ही तेव्हा सुरुवात केली 86 साली, तर रुग्ण जे यायचे ते साधारण 30 वर्षाच्या पेक्षा वरचे असायचे.
आणि आता आम्ही बघतो की जो व्यसनाचा सरासरी वयोगट आहे तो खूप कमी व्हायला लागलाय. आता तर आमच्याकडे 14-15 वर्षाची सुद्धा खूप मुलं उपचारासाठी येतात. तर ही तर खूप भयानक गोष्ट आहे ना. म्हणजे आता या मुलांचं सगळं आयुष्य, करिअर सगळंच काही त्यांच्या पुढे सुरुवातच झालेली नसते. आणि पूर्वी आपण कसं की व्यसन म्हणजे पुरुष किंवा मुलगे असं बघायचो. तर आता महिलांमध्ये सुद्धा व्यसन खूप वाढतंय. तर हे जे 2 ट्रेंड्स आहेत ना ते मला खूप धोकादायक वाटतायत, की वयोगट कमी होणं आणि पुरुषांप्रमाणे महिलांमध्ये पण व्यसनाची वाढ होतीये. तर एकूणच म्हणजे आपण बघतो की खूपच दुष्परिणाम या व्यसनाच्या आजाराचे होत असतात. मुक्ता, आज आनंद किंवा दुःख सेलिब्रेट करण्याची संकल्पना बदलली असं वाटतं तुला? आणि ती कशी आणि का बदलली आहे? आम्ही जेव्हा आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांना जे सुरुवातीला हिस्ट्री घेतो ना, की विचारतो की कसं त्यांचं व्यसन सुरू झालं, तर साधारणपणे 2 प्रकारची उत्तरं मिळतात. की काही लोक सांगतात की नाही, तसं काही कारण नाहीये मला व्यसन करायचं, मी असंच एन्जॉय करण्यासाठी पितो. आणि काही लोक सांगतात की मला ना खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप टेन्शन आहेत आणि त्या टेन्शनचा सामना करण्यासाठी मी व्यसन करतो. तर साधारणपणे आम्हाला असं दिसतं की समाजामध्ये हे खूप मोठे 2 गैरसमज व्यसनाच्या बाबतीत आहेत, की कुठल्याही प्रकारचं व्यसन करून आनंद मिळतो आणि त्याच्यामुळे आपलं टेन्शन जातं. आणि इतर पण आहेत गैरसमज, पण मुख्य हे 2 दिसतात. आणि त्याच्यामुळे मग खूप लोक व्यसनाच्या आहारी जातात. आणि आता जेव्हा आमच्यापर्यंत ते येतात आणि आम्ही त्यांना विचारतो की खरंच आनंद वगैरे मिळतो का तुम्हाला व्यसन करून, तेव्हा ते म्हणतात की व्यसनापासून जो आनंद मिळतो तो खूप तात्पुरता असतो, क्षणिक असतो. आणि त्याच्यासाठी मात्र खूप मोठी किंमत द्यायला लागते ना. म्हणजे 1 तास तुम्हाला बरं वाटतं, पण तुमच्या शरीराचं नुकसान, एवढे पैसे आणि एवढं सगळं नुकसान होतं. आणि एकदा का जेव्हा ती उतरते, दारू किंवा जे काही असतं त्याचा प्रभाव उतरतो, तेव्हा मग प्रचंड त्रास सुरू होतो. हँगओव्हर वगैरे शब्द माहिती असतात लोकांना, किंवा विथड्रॉल सिम्पटम्स यायला लागतात. तर म्हणजे क्षणिक आनंदासाठी आपण इतकी मोठी किंमत देत असतो. आणखीन एक गोष्ट, की व्यसनाच्या सुरुवातीच्या काळात ते बरं वाटतं, की जेव्हा अगदी त्यांची नुकतीच सुरुवात झालेली असते. पण मेंदूला जेव्हा त्या विशिष्ट प्रमाणाची सवय होते, तेव्हा त्यांना अजिबात आनंद वगैरे त्याचा मिळत नाही. पण मग प्रमाण मात्र वाढवायला लागतं. आणि एक महत्वाची गोष्ट, की जरी अगदी आपण मानलं की दारू पिऊन बाबा त्या माणसाला आनंद मिळतोय, तरी त्याला आनंद मिळतो, पण त्याच्या कुटुंबाचं काय? त्यांना केवढा त्रास होत असतो. म्हणजे हा जो आनंद आहे तो दुसऱ्यांना दुखवून तुम्ही मिळवताय. म्हणजे हा काही खरा आनंद आहे असं आपण काही म्हणू शकत नाही. पण हे त्यांना लक्षात कधी येतं, जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे होणारं नुकसान वाढतं, तेव्हा त्यांच्या हे लक्षात उशीर झालेला असतो. आणि टेन्शनच्या बाबतीत पण तसंच म्हणता येईल ना. इथं अगदी अलीकडचं मी उदाहरण सांगते, की एक रुग्ण असं सांगत होता की मला खूप कर्ज झालं, बहिणीचं लग्न होतं, मग कर्ज घ्यायला लागलं आणि मग इतकं मला टेन्शन यायचं की मी दारू प्यायला लागलो. आणि मग मी त्याला विचारलं की मग गेलं का कर्ज, टेन्शन गेलं का? तर तो म्हणाला की नाही, मी जेवढं घेतलं होतं त्याच्या दुप्पट तिप्पट माझं कर्ज वाढलं, कारण की दारूवरती एवढे खर्च झाले, त्याच्यामुळे नोकरी गेली. म्हणजे मग हे त्यांना रिअलाइज होतं, पण ते खूप पुढच्या उशीर, जसं तुम्ही म्हणत असता की उशीर झालेला असतो. तर त्यामुळे हे आपल्याला आता ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे की व्यसनामुळे कुठलाही आनंद मिळत नाही आणि जगातलं असं कुठलंही टेन्शन नाहीये की जे व्यसन केल्यामुळे जातं. हे 2 खूप मोठे गैरसमज आहेत. यशोदा, तुझ्याकडे येते. तुला 7व्या वर्षीपासून एपिलेप्सीचा त्रास सुरू झाला. समाजात तो एक प्रकारचा स्टिग्मा पण असतो. तो जेव्हा त्रास सुरू झाला त्यावेळी तुझ्या आई वडिलांनी ही परिस्थिती कशी हाताळली? हे तर उत्तर बेस्टच आहे, कारण आई बाबांनी ते चांगल्या तऱ्हेने हाताळलं म्हणून आज मी इथे तुमच्या समोर बसलीये. कारण कसं असतं की मी नेहमी म्हणते की तुम्ही कुठल्या घरी जन्माला येताय तुमच्या हाती नसतं. पण मी तर आम्ही दोघी खूप लकी होत की ह्या घरी जन्माला आलो आणि आई बाबांनी आम्हाला ज्या तऱ्हेने हँडल केलं, ज्या तऱ्हेने वाढवलं, तर ते खूप महत्वाचं आहे. म्हणूनच आज आम्ही इथे आहोत. तर मला पहिला अटॅक आला तो 79 साली. आणि तर तेव्हा मी शाळेतनं नुकतीच परत आले होते, 3रीत होते आणि घरी आल्यावर चक्करून पडले. तर माझी काकू होती घरी, आई बाबा नव्हते.
तर काकूनी मला रिक्षात घालून डॉक्टरकडे नेलं. आणि मग मला त्याच्यानंतर जाग आली, मी शुद्धीवर आले ती डायरेक्ट त्या दिवशी संध्याकाळी. मग मी संध्याकाळी जेव्हा डोळे उघडले तर मला अजूनही आठवते की आसपास आई बाबा वगैरे बसले होते किंवा घरातली आजी वगैरे पण होती, ते सगळं आठवतंय. आणि मग मला घरी नेलं. पण मग त्याच्यानंतर मला रेग्युलर काही काळाने अंतरांतराने फिट्स यायला लागल्या. तर तो डॉक्टरांनी ते एपिलेप्सी असं डायग्नोज केलं. तर म्हणजे तेव्हा माझ्या ह्याची सुरुवात झाली. पण आई बाबांनी हे खूप छान रीतीने घेतलं. म्हणजे दोघं नुसते डॉक्टर होते हे कारण नाही, पण त्यांच्यातली पॉझिटिव्हिटी आणि त्यांच्यातला एक अतिशय छान पालकत्व जे हे आहे, तर त्यामुळे त्यांनी हे खूप वेगळ्या तऱ्हेने घेतलं असं मला वाटतं. की असं कधीही याचा बाऊ केला नाही की हा एपिलेप्सी आहे किंवा तू हे करू नको, ते करू नको, असं काही म्हणजे काहीच केलं नाही. उलट जे मी त्या वयात जे करायला हवं होतं ते सगळं करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. किंवा कधीही एपिलेप्सी या कारणासाठी शाळा बुडवू दिली नाही. मी कधी असं त्याची ढाल पुढे पण केली आहे. ते मला आठवतंय की मी नाही जाणार आज शाळेत कारण मला आज एपिलेप्सीचा त्रास होईल आज कदाचित. तर आई म्हणायची ठीक आहे, होऊ दे ना, शाळेत होईल, इट्स ओके. तर त्यामुळे त्याच्यातही मला कधी काही असं वाटलं नाही. आणि दुसरं, आईबाबांनी जे वाढवलं तर ते कसं वेगळं होतं हे मला आता मी या क्षेत्रात काम करते तेव्हा जास्त जाणवतं. कारण मग आता माझ्याकडे जे पालक किंवा जी लहान मुलं येतात तर त्यावरून विचार करताना आता ते जास्त रिअलाइज होतं की आईबाबांनी त्यावेळी ते प्रसंग कसे हे केले. तर म्हणजे आता त्याच्यातलं एपिलेप्सी मधला बाऊ जो आहे तो डिफ्यूज करण्याचे त्यांनी खूप मार्ग आईबाबांनी हे केले. तर कधी फिट येणं हा शब्द सुद्धा आम्ही उच्चारला नाही, की मी नुसतं त्रास होणं एवढंच आम्ही म्हणायचं. की मी म्हणायचं आई जरा आज त्रास होतोय किंवा मला आता बहुतेक त्रास होणार आहे, किंवा मला त्रास व्हायला लागला की ताई सांगायची की यशोला बहुतेक त्रास होतोय. म्हणजे असं ह्याला आम्ही नुसतं त्रास होणं म्हणायचो. आणि तर ते सुद्धा जनरली इतर मी पेशंट आणि हे बघते तर आयांना ताबडतोब रडू येतं मुलाला जेव्हा फिट येते किंवा हे होतं की आपल्याच मुलाला हे का होतंय असं. पण मला असं कधीच आठवत नाही की मी जेव्हा नॉर्मलला आली आणि आई बाबा किंवा कोणी रडतात किंवा कोणी फार टेन्शननी काही त्याविषयी बोलतात असं कधीच झालं नाही. समतोल विचारांचे असल्यामुळे. हो, तर त्याच्यामुळे मग ते वातावरण ते अतिशय नॉर्मलाइज करायचे. आणि त्यातही मग कधी एखादं म्युझिक लावलंय किंवा मी समजा झोपून राहिले तर आई माझ्यापाशी येऊन एखादं पुस्तक वाचतेय किंवा बाबा थोपटून झोपवतोय किंवा नंतर सुद्धा ज्या गप्पा आहेत त्या सगळ्या नॉर्मल जे रुटीन चालू असतं तसं रुटीनच चालू राहायचं. तर हे फार महत्वाचं होतं. आणि दुसरं म्हणजे तेव्हापासून त्यांनी मला स्वतःच्या गोळ्या स्वतः घ्यायला शिकवलं. आणि तर ते खूप छान तऱ्हेने त्यांनी हे केलं की बाबांनी अशा 2 डब्या केल्या मुद्दाम, की एकावर सूर्याचं चित्र काढलं, एकावर चंद्राचं. आणि मग मला सांगितलं होतं की सकाळी उठला सूर्याची गोळी, रात्री झोपताना चंद्राची गोळी. तर ही इतकी सुंदर गोष्ट आहे की आय यूज्ड टू लुक फॉरवर्ड फॉर दोज टॅबलेट्स. तर त्याच्यामुळे, आणि मी ते मिरवायचे, माझी एपिलेप्सी मी मिरवायचे. तर त्यामुळे आईबाबांचा रोल या सगळ्यासाठी फार महत्वाचा होता. आणि शाळेत घालताना सुद्धा त्यांनी मुख्याध्यापकांना भेटून सांगितलं की हिला असा असा त्रास होतो, पण तिचं ती हँडल करेल, म्हणजे अशा यांनी सांगितलं. आणि त्या काळी तरी असला कधी आम्हाला शाळेत ऍडमिशन मिळायला प्रॉब्लेम वगैरे नाही आला, विशेषतः मराठी माध्यमांमध्ये तर नाहीच यायचा. तर त्यामुळे शाळेतही मी कूल असायचे किंवा मैत्रिणींनाही माहिती होतं त्यामुळे त्याही काळजी घ्यायच्या. त्यामुळे आईबाबांचा रोल हा लहानपणापासून अगदी फार फार महत्वाचा आहे. त्यांनी किती फरक पडतो ना. हो, अगदी. तुझ्या या त्रासामुळे तुझ्या शिक्षणात म्हणजे अडथळा आला का काही? नाही बुवा, म्हणजे अडथळा असं म्हणता येणार नाही. मी त्याला अडथळा समजले नाही, त्यामुळे मला तो अडथळा वाटत नाही. मला एपिलेप्सीचा त्रास सुरू झाल्यापासून माझ्या मेमरीवर किंचित परिणाम झाला होता. म्हणजे मी जो आयत्या वेळी अभ्यास करायचा तोच लक्षात राहायचा. पण हे सगळं मी खूप मजेने घेतलं ते असं की त्यामुळे मी वर्षभर काही अभ्यास करायचे नाही. आणि त्यामुळे मी इतर उन्हाळक्या भरपूर करायचे किंवा इतर छंद वगैरे हे जास्त करत राहायचे आणि परीक्षेच्या आधी अभ्यास करायचे. आणि मला खूप कमी मार्क मिळायचे तर पण मला मुख्य त्याचं काही वाटायचंच नाही. आणि आईबाबांचं पण असं काही हे नसायचं की एवढेच मार्क मिळायला पाहिजेत वगैरे. तर त्यामुळे तो एक हे आला असा एपिलेप्सीमुळे येणारा अडथळा म्हणतात की लक्षात राहायचं नाही गोष्टी, पण त्या आयत्या वेळी अभ्यास केल्याचा ती शॉर्ट टर्म मेमरी असते ते लक्षात राहायचं आणि त्याच्यावर मी परीक्षा द्यायचे असं व्हायचं.
दुसरा अडथळे म्हणजे की मला पोहायला खूप आवडायचं, पण मग ते त्या जेव्हा खूप त्रास व्हायचा तेव्हा ते नाही जाता यायचं. पोहणं जनरली पोहू देत नाहीत. पण तरीही ते जेव्हा माझं कमी झालं तेव्हा मी जायला लागले पोहायला. त्यामुळे मला असं त्याचं काही फार वाटून गेलं नाही. तिसरं म्हणजे मी आधी खूप सायकलिंग करायचे. ते एपिलेप्सी असताना सुद्धा भरपूर सायकलिंग केलं. पण मध्ये एका काळात जेव्हा माझा खूप त्रास वाढला तेव्हा सायकलिंग 1-2 वर्ष बंद केलं होतं. तर पण हे सगळे मला असं फार अडथळे असं हा शब्द कधी आठवला नाही. ह्याचं कारण सुद्धा आई-बाबाच होते. कारण असं होतं की एखादी गोष्ट आई नेहमी म्हणायची की तुला हे करता येत नाहीये पण हे करता येतंय. तू हे करू शकत नाही पण हे करू शकतेस. त्यामुळे ही जी पॉझिटिव्हिटी ती इथे दाखवायची, त्यावरून ते असं वाटायचं की अरे हा, मी घरी बसून हे सगळे खेळ खेळू शकतेय. मी असं जाऊ शकतेय शाळेत, तसं जाऊ शकतेय किंवा सायकलिंग नाही पण हे करू शकतेय. त्यामुळे मला असं त्याचं कधी काही वाटलं नाही. आजाराला त्यांनी आयुष्यात सामावून घेण्यासाठी तुम्हाला एक प्रकारे मदतच झाली ना? हो, खूपच. अगदी. नंतर तुम्ही ब्रेनची सर्जरी करायचं ठरवलं ना तुझी? तर ब्रेनची सर्जरी म्हणजे खूप भीती वाटली असेल ना? कशी काय ठरवली ती? त्याच्या आधी मी हे सांगते की माझं लग्न त्याच्या आधी झालं. तर ऍक्च्युली आता माझ्याकडे जी लग्नाळू वयाची एपिलेप्सी असलेली मुलं मुली येतात, ते विचारतात की तुमचं लग्न कसं काय झालं ते असताना. पण हा प्रश्नच आम्हाला कधी मध्ये आला नाही की माझी आणि परागची जेव्हा ओळख झाली आणि आम्ही जेव्हा लग्न करायचं ठरवलं, तर याचं कारण म्हणजे आई-बाबांनी जसं आपल्याला वाढवलंय, ज्या कॉन्फिडन्सनी वाढवलंय, तर तो कॉन्फिडन्स बिल्डअप तुमच्यात जेव्हा होतो आणि तुम्ही स्वतःला जसं प्रेझेंट करता तसं समाज तुम्हाला बघतो. तुम्ही समजा मी खूप बिचारी आहे की माझ्यात काय आहे असं समजा हे करत राहिलात तर सगळे तुमच्याकडे तसंच बघतात. पण ऑन द अदर हँड आई-बाबांनी इतकं असं छान, आनंदी, कॉन्फिडंट अशा ह्यानी वाढवल्यामुळे मला तो कधी प्रॉब्लेम वाटला नाही. तर आमचं लग्न झाल्यावर माझा त्रास खूप आणखीन वाढला. तर मग तो खूपच वाढला होता आणि मी आणि पराग युरोपमध्ये असताना एकदा मी एका ऍक्सिडेंट मधनं गेले की त्या फिट एपिलेप्सीमुळेच, की मी एकदा किचनमध्ये स्वयंपाक करत असताना फिट आली आणि त्याच्यामुळे माझा हात हॉट प्लेटवर पडला आणि तो खूप बर्न झाला होता. सो दॅट वॉज अ टर्निंग पॉइंट. आणि तेव्हा परागनी आणि मी ठरवलं की ह्याच्यावर आपण काहीतरी करणं खूप गरजेचं आहे. नुसते आपण औषधं घेत राहणं ह्यापेक्षा. तर आम्हाला पूर्वी डॉक्टरांनी सर्जरी ह्याविषयी आमच्याशी बोलले होते, पण आम्ही तितकं सिरियसली घेतलं नव्हतं. मग नंतर परागनी सगळं त्याविषयी माहिती काढून हे काढलं की भारतात त्या काळी फक्त त्रिवेंद्रमला सर्जरी व्हायची केरळमध्ये. तर मग त्यांनी तिथली अपॉइंटमेंट घेतली. आम्ही बेल्जियमहून पुण्याला आलो आणि डायरेक्ट तिकडे गेलो आणि मग त्याच्यानंतर माझी सर्जरी झाली. तर त्या सर्जरी झाली, तुम्ही असा प्रश्न विचारलात की काही भीती वाटली का नाही, तर ऍक्च्युली कसं आहे की मला नेहमी असं वाटतं की इट डिफर्स पर्सन टू पर्सन. आता माझी वृत्ती तशी खूप बिनधास्त आहे. मला असली फार भीती असली कसली वाटत नाही कुठल्या सर्जरीज किंवा औषधं आणि याची. तर आणि दुसरा त्यातला मुद्दा असा की तुम्ही जेव्हा रॉक बॉटम बघता एखाद्या आजाराचा आणि हे, तर तेव्हा तुम्हाला जर रे ऑफ होप्स दिसले की ह्याच्या सर्जरी होऊन आपण बरे होणार आहोत, इतक्या आपली फरफट चालली आहे त्याच्यातनं, तर तेव्हा भीती हा शब्द मध्ये येत नाही. तेव्हा उलट तुम्हाला आशा दिसायला लागते की ठीक आहे, सर्जरी आहे ना, आपण चान्स घेऊ, आपण बरे होऊ याच्यातनं. आणि त्याच्यातही म्हणजे पराग आणि मी आम्ही दोघंही तसे बिनधास्त आहोत. त्यामुळे आम्ही ठरवलं की ते करायचं. आणि आधीच्या शिवाय तुम्ही जेव्हा एखाद्या डॉक्टरला भेटता, त्या त्रिवेंद्रमला गेल्यावर त्या डॉक्टरशी चर्चा केल्यावर, तिथली उदाहरणं पाहिल्यावर तो जो विश्वास असतो डॉक्टरांवरचा आणि तिथला त्यांच्याकडून मिळणारं आश्वासन असतं, तर ते पण खूप महत्वाचं असतं आणि तेही आम्हाला खूप आवडलं तिथलं सगळं. आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की ही सर्जरी होऊ द्यायची. किती वेळ चालली का मग सर्जरी? हो, मला असं मला पराग म्हणतो की 7-8 तास चालली होती असं. बापरे, ब्रेनचं ऑपरेशन ना ग. तुझ्याकडे माहिती मी. पण आता कसं आहे की आता ह्या गोष्टी खूप कॉमन झाल्यात. आता ब्रेन सर्जरी पूर्वीपेक्षा आता त्या मनाने बऱ्यापैकी सगळीकडे आहे. आता पुण्यात पण आहे किंवा सगळीकडे. पण आपल्याकडे हार्टची सर्जरी असं म्हणणं हे खूप कॉमन आहे आणि त्याच्या बाबतीत लोकांना काही वाटत नाही की बायपास झाली आहे, हे झालंय, ते झालंय वगैरे लोक इझिली सांगतात. पण हे सुद्धा तितकंच सेफ आहे
आणि कारण ह्या आधी बऱ्याच टेस्ट केल्या जातात आणि हा पार्ट किंवा ही सर्जरी केल्याने त्या माणसाला काही धोका निर्माण होणार नाही ना हे बघितलं जातं आणि मगच सर्जरी केली जाते. त्यामुळे लोकांच्या मनात ती भीती म्हणून खूप आहे, पण तेवढं घाबरण्यासारखी नाहीये. तुझ्याकडे वळते आता. व्यसनमुक्ती केंद्रात जी मुलं येतात, तरुण किंवा तरुणी देशाच्या विविध कोपऱ्यातून येतात, त्यांच्याशी बोलल्यावर तू कोणत्या निष्कर्षावर किंवा तुमची संस्था तुम्ही सगळेजण कोणत्या निष्कर्षावर येता की काय करायला पाहिजे? आम्ही जेव्हा बघतो की वेगवेगळ्या प्रकारे लोक आमच्याशी बोलत असतात, तेव्हा आम्हाला जाणवतं की सध्या समाजामध्ये या अंमली पदार्थ किंवा दारू पिणं, सिगरेट ओढणं या गोष्टीला खूप प्रतिष्ठा आली आहे, एक सोशल ऍक्सेप्टन्स आलेला आहे. तर तो कमी व्हायला पाहिजे. म्हणजे बाबा माझा नेहमी असं सांगतो की बाबा ओतूरच्या छोट्या अशा खेड्यातला आहे. तर बाबा म्हणतो की पूर्वी असं ओतूरचं जे आमचं खेड आहे तिथे एकच माणूस होता की जो दारू प्यायचा. तर सगळे लोक त्याच्याकडे अगदी ह्यांनी बघायचे की अरे हा दारू पितो वगैरे. असं संध्याकाळी जेव्हा किंवा देवा दारू प्यायलेला असेल तेव्हा सगळ्यांचं तोंड वगैरे चुकवायचा. आणि आता कुठल्याही तुम्ही गावात जा, उलटी परिस्थिती झाली आहे ना, की असे थोडीच माणसं असतील की जे पित नाहीत, बाकी सगळे पिणारे असतात. इतकं ते त्याला एक प्रतिष्ठा यायला लागली आहे. तर हे मला एक खूप महत्वाचं कारण वाटतं की एकूणच व्यसन वाढण्याचं, त्याला मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा, एक प्रकारे ग्लॅमर आलेलं आहे. तुम्ही कुठलाही चित्रपट बघा, हिंदी असो मराठी असो, तिकडे सगळीकडे पिक्चर्स मध्ये दारू पिण्याची दृश्य दाखवली जातात की आनंद झालाय म्हणून मग दारू प्यायची, सेलिब्रेट पार्टी करायची, आणि दुःख होतं त्या हिरोला तेव्हा तो दारू स्वतःला बुडवून घेतो. आणि पूर्वी कसं होतं की फक्त हिरो दाखवायचे दारू पिताना, पण आता ती हिरोईन पण दाखवतात. त्यामुळे मग मुली पण तिकडे अट्रॅक्ट होतात. आणि तरुण मुलं मुलींच्या बाबतीत कसं असतं की त्यांचे असे रोल मॉडेल्स असतात, आदर्श असतात, आणि मग ते त्यांचं खूप अनुकरण करतात की त्यांच्या फॅशन, हेअरस्टाईल, कपडे, आणि मग हे सगळं अनुकरण करता करता ते त्यांच्या दारू पिण्याचं पण अनुकरण करतात. म्हणजे एक नुकताच आमच्याकडे एक मुलगा होता ऍडमिट झालेला, तर तो सांगत होता की शाहरुख खान माझा रोल मॉडेल आहे आणि तो खूप सिगरेट ओढतो, दारू पितो, आणि मग म्हणून मी दारू पितो. तर हे खूप असं त्यांना मुलांना खूप अट्रॅक्शन असतं ह्या सगळ्या चित्रपटातल्या हिरो हिरोईन्सचं. तर हे म्हणजे ही जी प्रतिष्ठा आहे ती आता आपण सगळ्यांनीच काहीतरी करून ती कमी केली पाहिजे. किंवा लोक पार्टीमध्ये गेलं आणि दारू प्यायचा खूप आग्रह करतात, आणि मग नाही कोणी जे म्हणतं त्याला बावळट ठरवलं जातं, आणि म्हणून मग मला बावळट ठरवू नये म्हणून मग तो माणूस त्या आग्रहाला बळी पडतो. तर आपण जे न पिणारे लोक आहेत तर त्यांनी सुद्धा आपण प्राऊडली सांगता आलं पाहिजे की नाही मी दारू पित नाही, मग त्याच्यात कुठलीही लाज बाळगता कामा नये, अभिमान वाटायला पाहिजे. अभिमान वाटला पाहिजे. म्हणजे ही प्रतिष्ठा जर का कमी झाली ना व्यसनाला मिळणारी, तर एक खूप काही साध्य होईल. विशेषतः तरुण मुला मुलींना आपण रोखू शकतो त्याकडे जाण्यापासून. या मुक्तांगणमध्ये किती पेशंट्स जे येतात त्यांचा काय दिनक्रम असतं मग मुक्त? ओके, इकडे आम्हाला त्यांना खूप बिझी ठेवायला लागतं. आणि कसं होतं की जेव्हा व्यसन वाढतं तेव्हा त्यांचा खूपसा वेळ व्यसन करण्यात तरी जातो, नाहीतर ते त्या व्यसनात झोपलेले किंवा त्या अंमलाखाली असतो. आणि मग त्यांना अशी जेव्हा ते व्यसन बंद होतं तेव्हा एक अशी पोकळी जाणवते त्यांना. त्यामुळे त्यांना भीती ठेवणं हे खूप महत्वाचं असतं. तर आमच्याकडे बुधवार हा ऍडमिशनचा दिवस असतो, आम्ही आठवड्यातून एकदाच ऍडमिशन्स करतो, आणि मग नंतर साधारणपणे 1-2 दिवस त्यांचे विड्रॉल सिम्पटम्स आणि याच्यामध्ये जातात. आणि एक विशिष्ट त्यांना दिनक्रम इकडे असतो की सकाळी सगळ्यांना लवकर उठायला लागतं, आणि मग रोज सकाळी उठल्यानंतर 6:45 वाजता त्यांना योगाचं सेशन असतं. अगदी सुरुवातीला शवासन आणि प्राणायाम वगैरे, आणि मग नंतर योगासनं असतात. मग रोज 8:15 वाजता ब्रेकफास्ट, 9:15 वाजता रोज त्यांचं आमचं सेशन सुरू होतात. आणि जे सगळे ऍडमिट असतात त्यांचा एक कॉमन ग्रुप आम्ही म्हणतो, ग्रुप थेरपी असते. आणि मग नंतर साधारणपणे 10:30 ते 11:30, 12 ते आपापल्या काउन्सिलरला भेटतात, पर्सनल कामं किंवा लायब्ररीतनं पुस्तकं बदलणं, इथे लायब्ररी आहे मोठी. आणि मग रोज 12 ते 1 परत ग्रुप थेरपी असते. त्याच्यामध्ये छोटे ग्रुप असतात की जी बुधवारची एक बॅच ऍडमिट झालेली असते ते सगळे, आणि एक काउन्सिलर,
आणि त्यात आमचं एक खूप स्ट्रक्चर्ड प्रोग्राम आहे की टाइम टेबल ठरलेलं असतं की कुठल्या दिवशी कुठल्या विषयावर बोलायचं. किंवा फॉर एक्झाम्पल की जो तिसरा आठवडा असतो त्यांचा, हा 5 आठवड्यांचा प्रोग्राम आहे, तर तिसरा आठवडा आमचा असतो इमोशन्ससाठी. सगळे जे ग्रुप थेरपीचे विषय असतात ते भावनांबद्दल असतात, कारण भावना आणि व्यसन खूप जवळचा संबंध असतो. तर असं 12 ते 1 ग्रुप थेरपी. मग 1 ते 2 त्यांना लंच ब्रेक असतो आणि जेवण पण खूप पौष्टिक आणि छान अनलिमिटेड दिलं जातं, त्याच्यामुळे पण त्यांची तब्येत सुधारते. आणि मग परत आमचं 2 ते 3 मध्ये थोडासा ब्रेक देऊन परत असं दुपारी 2 ग्रुप थेरपीचे सेशन्स असतात, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग. रोज 4:30 वाजता पीटी असते, फिजिकल त्यांना एक एक्सरसाइज दिला जातो. आणि मग नंतर मग ती झाल्यानंतर चहाची वेळ असते. मग संध्याकाळच्या वेळी इथे मोठं जिम आहे, तर काही लोक जिमला जातात, टेबल टेनिसचं टेबल, बास्केटबॉल, म्हणजे त्यांना जे गेम्स वगैरे आम्ही त्यांना एन्करेज करतो की तुम्ही काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करा त्यावेळेला, कारण तब्येत चांगली झाली तरच मग आपली मानसिक स्वास्थ्य चांगलं आपल्याला मिळतं. किंवा आम्ही त्यांना सांगतो की जेव्हा आपण व्यायाम किंवा कुठली शारीरिक ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा एन्डॉर्फिन्स नावाचे काही रासायनिक द्रव हे फ्लो होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला बरं वाटतं. छान एक प्रकारे व्यसन करण्याचा जसा एक इफेक्ट असतो सो कॉल्ड, तर तसा एक चांगला इफेक्ट आपल्याला तो मिळतो. आणि मग रात्री अल्कोहोलिक अनॉनिमसची मीटिंग असते, 8 वाजता जेवण, आणि मग काही झालं तरी 10 वाजता लाईट्स ऑफ केले जातात. कारण व्यसनामध्ये झोपायची आणि जेवणाची या दोन्ही काहीही वेळेचं काही निश्चित उरलेलंच नसतं. तर म्हणून आम्ही जेवायची आणि झोपायची वेळ त्यांना अगदी फॉलो करायला सांगतो. आणि अशा प्रकारे त्यांना एक बिझी इथे टाइम टेबल दिलं जातं. आणि जेव्हा ते शेवटच्या आठवड्यात असतात तेव्हा काउन्सिलरच्या मदतीने घरी गेल्यानंतर त्यांचं वेळापत्रक कसं असेल ते पण ते तयार करतात आणि घरी गेल्यानंतरही मग बिझी राहायचा प्रयत्न करतात. म्युझिक थेरपी वगैरे पण असते काहीतरी ना? हो, व्हिडिओमध्ये म्युझिक थेरपी असते. कारण आम्ही त्यांना म्हणतो की वाईट व्यसन सोडा आणि काहीतरी चांगलं व्यसन लावून घ्या. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या आर्ट बेस्ड थेरपीज असतात, त्याच्यामध्ये म्युझिक आहे, डान्स थेरपी आहे, आम्ही मातीकाम वगैरे पॉटरीची थेरपी आहे, वेगवेगळे बाबा तर ओरिगामी वगैरे करत असतो त्यामुळे ओरिगामी, चित्र काढणं, अशा वेगवेगळ्या आर्टच्या माध्यमातून आम्ही त्यांना हेल्प करत असतो. खरंय. मी एक श्लोक आठवला मला आता, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति घीमताम व्यसने तू मूर्खाणाम निद्रया कलहे नवा. म्हणजे व्यसनी लोक, मूर्ख लोक व्यसनात झोपेत वेळ घालवतात, पण आपल्यासारखे हुशार लोक म्हणा किंवा जे आता चांगले लोक आहेत ते काव्यशास्त्र, म्युझिक, विनोद याच्यात वेळ घालवतात. मुक्ता, तुला विचारते मी की आज समाज जागृतीची गरज आहे. अवेअरनेसचे तुम्ही कोणते कोणते कार्यक्रम घेता आणि आत्ताच केव्हा केंद्र सरकारने तुमच्या मुक्तांगण संस्थेला सेंटर ऑफ एक्सलन्सचा अवॉर्ड दिलाय ना, त्याबद्दल सांग ना ते. हो, 2014 साली आम्हाला ते अवॉर्ड मिळालं आणि ते ठीकच आहे. म्हणजे असे मुक्तांगणला अवॉर्ड वगैरे खूप मिळाली आहेत. आम्ही काही वर्षापूर्वी ISO सर्टिफिकेशन सुद्धा मिळालं. पण आम्हाला कुठलंही जेव्हा अवॉर्ड मिळतं तेव्हा बाबा आम्हाला जमिनीवर आणायला असतोच इकडे. बाबा म्हणतो की माझ्या लेखी कुठलंही अवॉर्ड सर्टिफिकेट म्हणजे कागदाचा तुकडा आहे. आपल्या रुग्णांच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्यांच्या म्हणजे कुटुंबियांच्या चेहऱ्यावरची खुशी, हे सगळ्यात मोठं अवॉर्ड आहे आणि तेच आम्हाला महत्वाचं आहे. त्याच्यामुळे अवॉर्ड वगैरे आहेत. आणि प्रश्न काय विचारला तुम्ही त्याच्या आधी? जागृतीचे कोणते कोणते अवेअरनेसचे काय कार्यक्रम घेतात? अवेअरनेस, येस. तर एक वाक्य सगळ्यांना माहिती असेल की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. एखादा आजार झाल्यानंतर तो बरा होण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून प्रयत्न करणं हे जास्ती महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने आम्हाला खूप जाणीव जागृती कार्यक्रम घ्यायला लागतात. मग आम्ही शाळा, कॉलेजेस, वस्त्या, खूपसे कारखान्यातली लोक आम्हाला बोलवतात, इंडस्ट्रीजमध्ये, ऑफिसेस, खूप ठिकाणी. म्हणजे आमचं एक वेगळं डिपार्टमेंटच आहे की जे अवेअरनेस प्रोग्राम घेत असतं. आणि त्याची जी आमची थीम आहे ती आहे की लेट्स टॉक अबाउट ड्रग्ज. आपल्याकडे कसं असतं की काही विषय असतात तर असं आपल्याला पालकांना किंवा शिक्षकांना असं वाटतं की त्याविषयी मोकळेपणाने बोलता कामा नये, की त्याच्यामध्ये व्यसन आणि सेक्स, आणि मुलांना तर या दोन्ही विषयाचे अतिशय उत्सुकता असते. आणि मग आपण जर का त्यांना योग्य माहिती दिली नाही
तर ती त्यांच्या मित्रांना विचारतात आणि मग काहीतरी चुकीची माहिती मिळते ना, की सिगरेट ओढून बघ कसं बरं वाटेल, अशा प्रकारची माहिती मिळते. तर म्हणून मग आम्ही असं म्हणतो की व्यसन, सेक्स हे जे विषय आहेत ते लपवायचे विषय नाहीयेत, उलट ते अतिशय मोकळेपणाने चर्चा करण्याचे विषय आहेत. म्हणून आम्ही मुलांना, पालकांना, शिक्षकांना याद्वारे आवाहन करतो की बोला, याविषयी प्रश्न विचारा, तरच मग आपण त्यांना मुलांना मदत करू शकतो. मुक्ता, सोशल मीडियाचा ऍडिक्शन पण आता खूप वाढीला लागलाय. इंटरनेट, फेसबुक, इंस्टाग्राम, मोबाईल गेम्स आणि काय काय असे पण पेशंट्स येतात का? त्यांचे काय अनुभव आहेत का असे? हो, म्हणजे पूर्वी वाटायचं की व्यसन म्हणजे फक्त अंमली पदार्थांचंच असेल, पण आता लक्षात येतंय की वर्तनात्मक व्यसन सुद्धा आहेत. काही विशिष्ट प्रकारच्या वर्तनाचं व्यसन लोक करतात, की जसं हे काही लोकांना जुगाराचं असतं, तसंच मग काही लोकांना हे सोशल मीडिया म्हणजे वेगवेगळ्या गॅजेट्सचं, की ज्याला इंटरनेट ऍडिक्शन डिसऑर्डर असं म्हटलं जातं. विशेषतः हे लहान मुलांमध्ये आता हे खूप कॉमन झालेलं आहे, की खूप तासन तास व्हिडिओ गेम्स खेळत राहतात किंवा थोडे मोठ्या वयातले असतील तर सोशल मीडियावरती खूप ते वेळ घालवतात आणि त्या प्रकारे मग एक प्रकारे हे व्यसनच आहे. काही वर्षापूर्वी आमच्याकडे एक वडील त्यांच्या मुलाला घेऊन आले, की जेव्हा आम्हाला माहित नव्हतं की असं पण काही व्यसन असू शकतं. तर ते म्हणाले की माझ्या मुलाला खूप हे कम्प्युटरचं, व्हिडिओ गेमचं व्यसन लागलंय, तुम्ही त्याला ऍडमिट करा. तर आम्ही त्यांना सांगितलं की अहो नाही, पण तुमचा मुलगा कुठे दारू वगैरे पितो, आम्ही कसं ऍडमिट करणार? तर त्यांनी आम्हाला अगदी प्रूव्ह करून दाखवलं की हे दारू सारखंच कसं व्यसन आहे, की दारूची पण सुरुवात कमी प्रमाणात होते आणि मग ते वाढायला लागतं. तसंच माझ्या मुलाचं झालं, ते म्हणाले. किंवा दारू नाही मिळाली तर विड्रॉल सिम्पटम्स येतात, खूप त्रास होतो. तसंच या मुलाला जर का आम्ही वायफाय वगैरे बंद केलं किंवा इंटरनेट दिलं नाही तर तो खूप रेस्टलेस होतो, झोपू शकत नाही, आरडाओरडा करतो, व्हायलंट होतो. मग त्या वडिलांनीच आम्हाला दाखवून दिलं की कसं हे व्यसन आहे. आणि म्हणजे या इंटरनेटच्या व्यसनाचा जो माहिती आहे ती आम्हाला अर्थातच इंटरनेटवरनच मिळाली सगळी. आणि मग नंतर आम्हाला याच्यासाठी वेगळं एक केंद्रच सुरू करायला लागलं. आमच्याच केंद्रामध्ये एक वेगळा विभाग आम्हाला सुरू करायला लागला. तर त्याचाही खूप म्हणजे लहान मुलं त्यांच्या मगाशी म्हटलं तसं की त्यांच्याही शरीरावरती खूप दुष्परिणाम होतो. सगळ्यात महत्वाचं की डोळे सतत स्क्रीनकडे बघून, कान, कारण बरेचदा ते कानात सतत ते घातलेलं असतं, कसंही वेडवाकडं बसतात, त्यामुळे पाठीवरती परिणाम, व्यायाम करत नाहीत, स्क्रीनकडे बघत कसंही जंक फूड खातात, त्यामुळे एकूणच तब्येतीवरती दुष्परिणाम होऊ शकतो. आणि मानसिकतेवरती तर खूपच होतो. त्याच्यामुळे चिडचिड वाढते, डिप्रेशन वाढतं. म्हणजे एक मुलगी आमच्याकडे होती तर खूप डिप्रेशन तिचं वाढलं होतं. तर ती सांगत होती की जर का मी एखादी पोस्ट केली आणि त्याला लगेच काही लाईक्स वगैरे आल्या नाहीत तर मला खूप डिप्रेशन येतं. किंवा असं पण होतं की मुलं अभ्यास करत असतात आणि मित्रांचे पोस्ट बघतात की कोणीतरी गोव्याला आहे आणि मजा करतंय, मग यांना डिप्रेशन येतं की सगळं जग मजा करतंय आणि मी काय इथे अभ्यास करत बसलोय. तर त्याच्यामुळे म्हणजे एकूणच मानसिक नुकसान सुद्धा ह्याच्यामुळे खूप होतं. तर हा एक खूप आता मोठा प्रश्न बनायला लागलेला आहे, इंटरनेटचं ऍडिक्शन. पॅरेंट्सनी काय करायला पाहिजे मग? हे आता मी सगळीकडेच वाढलेलं आहे. हो, पेरेंट्सचा खूप मोठा रोल आहे ह्याच्यामध्ये. पेरेंट्सनी सगळ्यात आधी की स्वतः हे कमी करायला पाहिजे, कारण असं नाही चालणार की तुम्ही म्हणजे असं अगदी माझ्याकडे एक 8 वर्षाची मुलगी आली होती आणि त्या मुलीशी जेव्हा मी बोलत होते आणि आधी तिची आई सगळं सांगत होती की किती वेळ त्या गेम्सच खेळत असते वगैरे, तर ती मुलगी लगेच एकदम म्हणाली की आधी माझ्या आईला सांगा, ती सगळं तासन तास सिरियल बघत असते आणि मग मला काय म्हणते की फोन बघू नको आणि गेम खेळू नको. तर हे अगदी कॉमनली होतं की मुलांशी जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा मुलं सांगतात की आधी आमच्या पेरेंट्सना सांगा तुम्ही. तर आधी पेरेंट्सनी आपलं एक रोल मॉडेल आधी चांगलं डेव्हलप करायचंय की आपण नाही वेळ घालवायचा. आपण पालकांना जे वाटतं ना की आपल्या मुलांनी कसं वागायला पाहिजे ते आधी आपण वागायला पाहिजे, तरच ती मुलं आपल्या वागण्याकडे बघून शिकत असतात. आपल्या बडबडीकडे अजिबात मुलांचं लक्षच नसतं. हो, तर त्याच्यामुळे आधी पालकांनी एक तर चांगलं रोल मॉडेल व्हायचं, त्यांनी हे सगळं कमी करायचं. दुसरी गोष्ट, पालक आणि मुलांचा संवाद खूप चांगला पाहिजे. आमच्याकडे येणाऱ्या मुलांच्या बाबतीत आम्ही बघतो की संवाद खूप कमी झालेला असतो. आम्ही पालकांना साधा प्रश्न विचारतो की तुम्ही रात्रीचं जेवण सगळे एकत्र जेवता का?
तर नाही, नसतात जेवत, बरेचदा नसतात जेवत. जिथे हा इंटरनेट ऍडिक्शनचा प्रश्न असतो, जो येतो ते हवा तेव्हा जेवतो, किंवा टीव्ही चालू असतो जेवताना, काय फोनवरती बघणं चाललेलं असतं, मेसेज चाललं असतं. तर आम्ही आधी सांगतो की एक पहिला नियम करा की जेवताना सगळे गॅजेट्स बिजेट्स बंद, टीव्ही बंद, आणि गप्पा मारत सगळ्यांनी जेवायचं. तेव्हा कुठले सगळ्या न्यूट्रल विषयावरती बोलायचं, अभ्यास वगैरे हे विषय नाही काढायचे. तर जिथे संवाद चांगला होतो ना, तिथे हळूहळू हे सगळं व्यसन वगैरे कमी होऊ शकतं. मुलं त्यांच्या मनातले प्रश्न विचारू शकतात, पालक त्याची योग्य उत्तरं देऊ शकतात, किंवा खूप उपक्रम राबवण्यासारखे आहेत ना. म्हणजे आता यशो आणि मी बरोबरच म्हणून मग आमचंच उदाहरण सांगते की आई बाबा लहानपणापासून आम्हाला खूप पुस्तकं वाचून दाखवायचे, आणि मग आम्हाला दोघींनाही वाचनाची प्रचंड त्याच्यामुळे आवड निर्माण झाली. तर हे आपण पालक आपल्या मुलांसाठी ही गोष्ट करू शकतो. म्हणजे सतत टीव्ही बघण्यापेक्षा पुस्तकं वाचून दाखवणं, टेकडीवर फिरायला जाणं. आम्ही कितीतरी वेळा आम्ही अगदी मोठ्या कॉलेजमध्ये होईपर्यंत आम्ही असे बोर्ड गेम्स खेळायचो, मेमरीचा वगैरे गेम असतो. तर म्हणजे संवाद म्हणजे काय, सतत समोर बसून गप्पा नाही मारायच्या, एकत्रितपणे ऍक्टिव्हिटीज करायच्या. तर हे सगळं जर का पालकांनी केलं ना, तर खूप फरक पडेल मुलांच्या ह्या स्क्रीन ऑब्सेशन वरती. यशोदा, आजाराशी सामना करत करत ऑपरेशन नंतर एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप तयार करावा, ही कल्पना कशी काय सुचली तुला? एकतर मी आजाराशी सामना वगैरे केला असं मला आठवतच नाही. म्हणजे हा, तर माझ्या सर्जरी नंतर जेव्हा मी परत आले पुण्याला, तर तेव्हा असं हे मनात खूप छान फिलिंग होतं की आता मला फिट्स येणार नाहीत, आणि आता किती छान की आता मला टेन्शन घ्यायचं नाही. आणि तेव्हा रिअलाइज व्हायला लागलं की पूर्वी जरी आपण खूप छान पॉझिटिव्ह जगत बिगत होतो, तरी सुद्धा मनात एक प्रकारचा स्ट्रेस हा असायचाच की समजा कुठे जायचं झालं किंवा तरी आमच्या दोघांची चर्चा पण व्हायची की मी म्हणायचं पण की नको, आज मला जरा त्रास होईल, आज इकडे नको जायला, किंवा असा एक किंचित स्ट्रेस असतोच. किंवा मी एकटी भटकले तर परागलाही कधी कधी टेन्शन असायचं की जाऊन येईल ना एकटी. तर त्यामुळे सर्जरी नंतर असं ते रिअलाइज झालं की आता हे टेन्शन आपल्याला नाहीये, आता हे आपल्याला नाहीये, आता आपण एक मुक्त पक्षी आहोत, असं खूप तेव्हा जाणवायला लागलं. आणि असं जाणवलं की अरे आता मी सायकल चालवू शकीन, वाहन चालवू शकीन, हे करू शकीन ते. आणि एक मनात खूप अशी निर्भरता आली, एक खूप आनंद भरून राहिला. आणि तेव्हा असं मला वाटलं की मी किती लकी आहे की आता प्रॉब्लेम्सच नाहीत. तर तेव्हा वाटलं की प्रॉब्लेम नाही आहेत. पण मी एकदा खिडकीत बसले होते आणि खाली लहान मुलं खेळत होती. तर एक लहान मुलाला बघताना मला आठवलं की ह्याला पण एपिलेप्सीचा त्रास आहे. मग मला असं खूप वाईट वाटलं की मी असं का म्हणते की आता मी किती लकी आहे, मी आनंदी आहे वगैरे, की अजून समाजात कितीतरी लोकांना हा त्रास आहे. आणि मग तेव्हा हे पण सगळं रिअलाइज व्हायला लागलं की आपल्या पालकांनी आपल्याला हे सगळं चांगलं वाढवलंय, आपल्याला सगळं हे केलं किंवा आपली सर्जरी होऊ शकली, आपल्या नवऱ्याकडून सपोर्ट आहे, पण सगळ्यांनाच हे नाहीये. मग मला इतकी उदाहरणं आठवत गेली अशी की जी खूप निगेटिव्ह उदाहरणं पण होती एपिलेप्सीची. आणि त्या क्षणी मी ठरवलं की याच्या पुढे ह्या माणसांसाठीच काम करायचं, की एपिलेप्सी असलेल्या माणसांसाठीच ह्यापुढे काम करायचं. आमच्या घरात एक सामाजिक वातावरण पहिल्यापासून आम्ही बघत आलोय. तर त्याच्यामुळे जसं आई बाबांनी मुक्तांगणची स्थापना केली, किंवा एवढंच नाही तर आई असे छोटे छोटे उपक्रम पण भरपूर सुरू करायची. म्हणजे मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन तिथे करायची, किंवा आई दर रविवारी इथल्या वृद्धाश्रमात जायची वृद्धांशी बोलायला. तर हे जे आम्ही तिचं बघायचो ना, किंवा बाबा सुद्धा, तर हे जे सतत बघत असलेलं त्याचा आमच्यावर एक अर्थातच खूप परिणाम झाला होता. आम्ही दोघी सुद्धा शाळेत असताना एका लहान मुलांच्या संस्थेत जाऊन दर रविवारी जायचो 7वी 8वीत असताना. तर मग हे सगळं ही सगळी बॅकग्राऊंड असल्यामुळे हे जेव्हा मला विचार आला की यापुढे एपिलेप्सीसाठीच काम करायचं, तर त्या क्षणी मी ठरवलं की ही संस्था स्थापन करायची आणि काम करायचं. तर म्हणून मग मी माझ्या सर्जरीला तेव्हा 1च महिना झाला होता. माझं टक्कल होतं, ते जस्ट बारीक बारीक केस उगवले होते. आणि तर तेव्हा मग मी लगेच याविषयी सर्फिंग करायला लागले किंवा लोकांशी फोनवर बोलायला लागले. तर तेव्हा मला असं समजलं की मुंबईला एक डॉक्टर प्रवीणा शाह म्हणून आहेत, त्या गेली अनेक वर्ष सपोर्ट ग्रुप चालवतात एपिलेप्सीचा, असं मला नेटवरनं समजलं. मग मी त्यांचा फोन नंबर काढून फोन नाही केला आणि त्यांची अपॉइंटमेंट घेतली. मग मी डॉक्टर आनंद नाडकर्णी हे आमचे खूप फॅमिली फ्रेंड आहेत, खूप जवळच आहेत ते आमचे. तर त्याच्यामुळे मी ठरवलं की
आधी ठाण्याला जाऊन डॉक्टर आनंद नाडकर्णींशी बोलायचं आणि तिथून मुंबईला जायचं असं मी प्लॅन केला. तर हे सुद्धा माझी बिनधास्त वृत्ती इथे पण मला खूप कामी आली, कारण आणि मी हट्टी पण आहे, त्यामुळे मी ठरवलं की एकटी जायचं. तर हे पण घरून विरोध होता परागचा, हे ते, पण मी म्हटलं नाही, मला जायचंय, मला सोलो हे खूप आवडतं, एकटीला भटकायला वगैरे. तर त्यामुळे मी तेव्हा मग परागनी माझ्यासाठी टॅक्सी करून दिली, म्हणजे जा बाबा. तर मग मी गेले. मग आधी ठाण्याला गेले, डॉक्टर आनंद नाडकर्णींशी बोलले. तर मग आनंद काकांनी खूपच छान सपोर्ट दिला अर्थातच. आणि मला त्याचं एक गोष्ट तेव्हा इतकी छान वाटली की मी जेव्हा सांगितलं ना की मला अशी अशी संस्था सुरू करायची, तर आनंद काकांनी पुढचं काही बोलायच्या आधी माझ्या हातात काही पैसे काढून दिले आणि सांगितलं की ही तुझ्या संस्थेसाठी माझी पहिली देणगी, आता बोल, आता काय करायचंय. तर मला ते इतकं छान वाटलं. आणि मग नंतर हा जो विश्वास होता तो फार महत्वाचा होता. मग त्यांनी सगळं सांगितलं की सपोर्ट ग्रुप कसा असतो, आपण कसं चालवायचं, काय करायचं, मग एपिलेप्सीसाठी काय काय करावं लागेल वगैरे. मग मी तिथून ठाण्याहून ग्रांट रोडला गेले आणि डॉक्टर प्रवीणा शांचा तेव्हा एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप मीटिंग होती, ती मी पहिल्यांदा अटेंड केली. तर तेव्हा ऍक्च्युली म्हणजे आत्ताची मी आणि तेव्हाची मी यात खूप फरक होता की मी इंट्रोवर्ट होते किंवा मला तेवढा कॉन्फिडन्स नव्हता बोलण्यासाठी सुद्धा. तर त्या प्रवीणा शांकडे गेल्यावर त्या पायऱ्या चढत असताना पण मला एवढं टेन्शन आलं होतं की मी अर्ध्या पायऱ्या चढून थांबले होते आणि विचार करत होते की जाऊ दे, परत जाऊ, कशाला, मला बोलताच नाही आलं वरती तर काय करू. मग मी स्वतःशीच विचार केला की जाऊ दे, आई बाबांनी सांगितलं ना की तरी बरं, फार फार तर काय होईल, हे सगळं आहे आपल्यापाशी. म्हणून मी गेले वरती आणि ती मीटिंग अटेंड केली. मग डॉक्टर प्रवीणा शांशी बोलले, तर त्या सगळ्यांनाही खूप आनंद झाला आणि त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं. त्यांच्या तिथे ऍक्टिव्हिटीजही सुरू होत्या, त्या पण मी बघितल्या. आणि त्यांनी एक सांगितलेला मुद्दा मला खूप आवडला की त्या म्हणल्या की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये सुरू नाही करायचं, कारण मग आपण त्या हॉस्पिटलच्या वातावरणात, त्या आजारी वातावरणात राहतो आणि त्या हॉस्पिटलच्या ह्याच्या बॅनर खालीच राहतो आपण सतत. तर त्याऐवजी आपली न्यूट्रल प्लेस पाहिजे नेहमी. तर त्यांचा मुंबईचा सपोर्ट ग्रुप नेहमी एका शाळेच्या हॉलमध्ये व्हायचा, म्हणून मग मी तसंच ठरवलं आणि पुण्यात पण एका शाळेचा हॉल बुक केला आणि ठरवलं की तिथे पहिली मीटिंग घ्यायची. तर मला लिहायला आवडतं, त्याच्यामुळे मी नेहमी ती जी मीटिंग घ्यायचं ठरवलं तेव्हाच पेपरमध्ये एक लेख दिला आणि त्याच्यातही लिहिलं की अमुक तारखेला इतक्या वाजता मीटिंग होईल. आणि त्या मीटिंगला जायच्या वेळी सुद्धा म्हणजे मला परत टेन्शन आलं होतं की मी बाबाला आणि परागला म्हणत होते की समजा कुणीच नाही आलं मीटिंगला तर मी काय करू. तर बाबा म्हणला की अल्कोहोलिक अनॉनिमसची सुरुवात 2 व्यक्तींनी झाली, तर समजा 2 व्यक्ती जरी आला तरी तुमची मीटिंग सक्सेसफुल झाली असं तू समज. तर त्याच्यामुळे मी त्या ह्यानी गेले. पण फॉर्च्युनेटली त्या पहिल्या मीटिंगला 40 जण आले होते. कारण याचं कारण आजभर कधी एपिलेप्सीची ऍक्टिव्हिटी पुण्यात झालीच नव्हती आणि याची गरज सुद्धा लोकांना खूप होती. त्यामुळे पेपरमध्येच तो एपिलेप्सी किंवा फिट येणे हा शब्द वाचून अनेक पालक आले होते. आणि मुख्य म्हणजे त्याच्यानंतर आमच्या सपोर्ट ग्रुप मीटिंग व्हायला लागल्या, तर सगळ्या स्तरातले, सगळ्या वर्गातली माणसं याची, अगदी मर्सिडीज कारमधनं येणारी सुद्धा किंवा दूरवरच्या खेड्यातून येणारी सुद्धा किंवा कामवाल्या बायका सुद्धा, असे सगळे असायचे. आणि पहिल्या मीटिंगमध्येच मी अनाऊन्स केलं की मलाही माहित नाही आपण नेमकं काय करतोय, तर आपण सगळे एकत्र येऊ, आपण ही संस्था स्थापन करू आणि आपण ह्याच्यातनं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू करू. त्यामुळे पहिल्यापासूनच काही एपिलेप्सी सहित जगणारे मित्र, काही पालक, काही रिलेटिव्ह असे सगळे जॉईन झाले आणि आमचा ग्रुप तयार झाला आणि आम्ही सगळे मिळून ग्रुप चालवायला लागलो. तर अशी सुरुवात झाली. अच्छा, साधारणतः यशोदा मला वाटतं 15 वर्ष होऊन गेलीत ना संवेदना फाउंडेशन? 2004 मध्ये सुरू झाली. अच्छा, तुमचे आता किती मेंबर्स आहेत आणि ऍक्टिव्हिटीज काय काय असतात मग आता तुमच्या? किती मेंबर आहेत ह्याचं उत्तर देता येणार नाही. याचं कारण असं असतं की दर महिन्याला म्हणजे सगळेच जातात असं नाही, पण दर महिन्याला मीटिंग्स होतात. तर मीटिंगला आता 50-60 जण असतात. आता ऑनलाईन मीटिंग होतात सध्या, तरी 60-65 जण असतात. पण होतं कसं की समजा एक व्यक्ती 1 वर्ष किंवा 2 वर्ष मीटिंग जॉईन केली आणि मग नंतर कधी कधी त्या व्यक्तीची गरज संपते, कधी कधी ती व्यक्ती लग्न होऊन दुसरीकडे गेली किंवा काय झालं असं होतं आणि गरज संपते. हे पण खूप वेळा होतं की त्या व्यक्तीला तो मार्ग दिसत जातो आपापला, मग तोपर्यंत नवीन व्यक्ती आलेल्या असतात, असे खूप होतात. तर त्यामुळे दर मीटिंगला येणारी 50-60 माणसं ही आमची असतात. पण आम्ही ज्या अनेक ऍक्टिव्हिटी करतो तर प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 100-100, 200-200 अशी वेगवेगळी माणसं असतात. तर त्याच्यामुळे असं हे होतं. मग जेव्हा आम्ही त्या मीटिंग्स घेतो तर तेव्हा पण आम्ही ह्यातनं मी हे शिकले की
मीटिंग निरस होता कामा नयेत. कारण लोक का कंटाळू शकतात. म्हणजे आमच्याकडची लोक कंटाळून जात नाही, पण मी इतर ग्रुप्समध्ये पाहिलंय की लोक कंटाळू शकतात अशा मीटिंग्सना, दर महिन्याला होणाऱ्या. की दर महिन्याला समजा आम्ही एपिलेप्सी याच विषयावर बोलत राहिलो किंवा दर महिन्याला समजा शेअरिंगच ठेवलं, तर सगळ्यांना कंटाळ येतो. कारण आपल्याच आजाराविषयी सारखं काय बोला, हा एक प्रश्न असतो. त्याच्यामुळे आम्ही कधी कधी इतर व्यक्तींना लेक्चरर म्हणून लेक्चरसाठी सुद्धा बोलवतो. जसं आता एकदा भावना आणि एपिलेप्सी या विषयावर लेक्चर होतं, किंवा मॅरेज अँड एपिलेप्सी या विषयावर लेक्चर होतं, किंवा योगा आणि एपिलेप्सी. मग सगळ्या योगाची शिबिरं घेतली आम्ही की योगासनाचा कसा फायदा होईल, मग प्राणायाम, विपश्यना या सगळ्याचा कसा फायदा होईल आणि त्याची शिबिरं असं पण घेतो आम्ही. की नुसतं आपल्या आजाराविषयी बोलत राहण्यापेक्षा आपण अदर दॅन मेडिसिन आपण काय काय करू शकू आणि आपला सर्वांगीण विकास कसा कसा करू शकू या ह्याच्यावर आम्ही मीटिंग्स घेत गेलो आणि त्याचा खूप फायदा होत गेला. कारण आता लोकांचे जे बिलीफ्स असतात की आता औषधं घ्यायला लागले की आता मी बरी होईल, पण तसं नाही ना. तुम्ही त्या औषधाकडे कसे बघताय, तुमच्या घरातलं वातावरण कसं आहे, पालक कसे आहेत, तुम्ही कसे रिॲक्ट होताय, चंद्राची गोळी की सूर्याची गोळी. अगदी खरंय खरंय. आणि वरवधू मेळावे पण झाले आहेत वाटतं ना काहीतरी. आणि हो, कारण असं आहे की एपिलेप्सी वधूवर मेळावा आम्ही सुरू करायचं कारण असं झालं की आम्हाला असं लक्षात यायला लागलं की लग्न जमणं हे फार कठीण आहे. म्हणजे आपल्या इंडियन अरेंज मॅरेज सिस्टीम मध्ये जेव्हा कोणी खरं सांगतं की माझ्या मुलीला पूर्वी एपिलेप्सीचा त्रास होता आणि आता गोळ्यांनी ती बरी आहे, तर साहजिकच लग्न नाही जमत. कारण आपली अरेंज मॅरेज सिस्टीम इतकी कॉम्प्लिकेटेड आहे की अगदी छोट्या छोट्या कारणासाठी पण ती नाही जमत. तर मग एवढं खरं कारण सांगितलं तर नाहीच जमत. पण असं तरी सुद्धा लग्न अनेकांची झाली असतात, जसं माझं झालंय, किंवा इतरही आपल्याला काही उदाहरणं माहिती असतील की जे कॉन्फिडेंटली स्वतःच्या एपिलेप्सीला टॅकल करतात, त्यांची इझिली होऊ शकतात, पण सर्वसामान्यपणे नाही होत. तर आमच्याकडे अशा केसेस खूप यायला लागल्या की ज्यांची लग्न सारखी एक तर मोडली होती, ज्यांनी सांगितलं होतं की हिला एपिलेप्सी आहे, आई वडिलांनी सांगितलं होतं, तर मग त्या दुसऱ्या पार्टीला एपिलेप्सी म्हणजे काय तेवढं सिरियसली कळलंच नसेल एकतर. आणि मग आई वडिलांनी हेही सांगितलं होतं की तिला त्या गोळ्या रोज घ्याव्या लागणार आहेत. तर मग लग्न झाल्यावर सासूनी त्या गोळ्या बंद करायला लावल्या आणि की आता नाही घ्यायचं, आता पास झालं वगैरे. आणि किंवा तर त्यामुळे मग तिला परत फिट आली आणि मग लग्न मोडलं, लगेच आणून सोडलं आणि लग्न मोडलं. हे असं एक तर होऊ शकतं. आणि दुसरं असं होतं की अनेकदा न सांगताच लग्न करतात, पूर्णपणे न सांगता, की अगदी मुलाला मोठमोठ्या सिजर्स असतात, जनरलाइज सिजर म्हणतात, की खाली पडून तोंडातनं फेस येतो वगैरे, असा त्रास मुलाला असतो, पण आई वडील ते पूर्ण लपवून लग्न करतात. मग जेव्हा मुलीला कळतं की याला हा त्रास आहे आणि आपल्याला सांगितलं पण नव्हतं, मग ती फसवणूक असते, त्याच्यामुळे लग्न मोडतं. असं जेव्हा व्हायला लागलं तेव्हा आम्ही ठरवलं की आपण यासाठी एपिलेप्सी वधूवर मेळावा स्थापन करण्याची खूप गरज आहे आणि हे ओपनली सांगूनच करण्याची गरज आहे. तर म्हणून आम्ही हा एपिलेप्सी वधूवर मेळावा स्थापन केला. तो 2008 मध्ये सुरू केला. आणि मग आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्रभरातनं लोक पत्र पाठवून नाव नोंदणी करतात वगैरे. तर 100 लोकांनी नाव नोंदणी केल्यावर आम्हाला असं वाटलं की आता याचा मेळावा घेण्याची गरज आहे. मग आम्ही पुण्यात पहिला मेळावा घेतला, तर त्यालाही 50-60 लोक तेव्हा आली होती. तर मग असे आता असं सध्या जर एकूणात आतापर्यंत बघितलं तर 200-250 मुलं 250 मुली एवढ्यांनी आमच्याकडे आतापर्यंत नाव नोंदणी केली आहे. आणि आमच्यातनं आमच्या ग्रुपमधनं आजवर 29 लग्न झाली आहेत. आणि 2 लग्न आता ठरतायत, ती या पुढच्या महिन्यात ठरतील. आणि त्या 29 त्या कपल्सपैकी सगळेच्या सगळे दे आर लिव्हिंग विथ कंट्रोल्ड एपिलेप्सी. तर आणि त्यांना अतिशय नॉर्मल मुलं आहेत आणि त्यांचं छान चाललंय. वा वा, किती छान ना यशोदा. या चळवळीतनं तू आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पण पेशंटचा व्हॉइस बनून जाते, एपिलेप्सी एज्युकेटर पण झालेली आहेस. हे सगळं करत असताना तुमच्यात स्वतःत काय बदल झाला? हे सगळं करत असताना मी स्वतःबद्दल मी काय सांगू एकतर, पण मला तर नेहमी वाटतं की मी जी घडलीये ते ह्या सगळ्यातनच घडली असणार. म्हणजे आईबाबांचाही लहानपणापासूनचा वाटा आहे ते सगळे आहेत, पण तरी सुद्धा आपण खूप बदलत जातो आणि आपले पाय खूप जमिनीवर राहतात असं मला वाटतं. विशेषतः सध्या आम्ही एक जे मेडिसिन प्रोजेक्ट करतोय तर ते करताना तर त्याच्यातनं आम्ही खूपच शिकतो.
की ते मेडिसिन प्रोजेक्ट आम्ही असं करतोय की भारतात जे गरीब लोक आहेत तर त्यांना एपिलेप्सीची औषधं विकत घेणं परवडतच नाही. तर एपिलेप्सीचा जरी महिन्याला सरासरी 1,000 ते 2,000 खर्च असेल तर हा आपण करतो. आपण आपल्यासारख्या फॅमिलीज आपण एखादा आजार झाला तर या गोळ्यांचा खर्च करतो, पण अशा अनेक फॅमिलीज आहेत, लाखो फॅमिलीज आहेत की जे हे नाही करू शकत. तर त्यामुळे आम्ही हे एपिलेप्सी मेडिसिन प्रोजेक्ट सुरू केलं आणि ते जे पेशंट, ते जे एपिलेप्सी असलेले व्यक्तिगत ते पालक जेव्हा आमच्याकडे येतात त्यांचं इयरली इन्कम किंवा मंथली इन्कम हे सगळं बघून आम्ही सगळे, मी आणि माझे कलिग्स, आम्ही खूप भानावर येतो असं मला वाटतं. तुम्ही आता जे विचारलं की तू यातनं काय शिकलीस, तर ते मी हे म्हणेन की खरा समाज बघायला मिळतो आणि खऱ्या समाजातली दाहकता बघायला मिळते. की आज मला हे असं फार काही पैशाचं किंवा हे असं फार तेवढं असं सोनं चांदी वगैरे या सगळ्या गोष्टींचं काही अप्रूप राहत नाही, की असं वाटतं की ही रियालिटी आहे, त्या रियालिटीत आपल्याला जगायचंय, ह्या माणसांना समजून घेऊन जगायचंय. तर त्यापुढे बाकी सगळ्या गोष्टी ज्या वरवरच्या असतात त्या फार फोन वाटायला लागतात. समाधान, हा, अगदी अगदी. आणि ते म्हणजे हे सुद्धा मी बघते की आता मेडिसिन प्रोजेक्ट आता गेली 5 वर्ष आम्ही करतोय, तर त्याच्यातले सुद्धा काही आई वडील आता मागच्या वर्षी आमच्याकडे आले आणि ते कायम आले की रडतातच, तो आनंदाश्रू असतात. ते म्हणतात की मॅडम मला सांगायला खूप आनंद वाटतोय की आता हे तुमची मेडिसिन हेल्प आता आम्हाला बंद करायची आहे, कारण याच्या पूर्ण आता कंट्रोलमध्ये येऊन पण काही वर्ष झाली आणि याची औषधं पण आता बंद झाली, त्यामुळे आता तुमच्याकडनं ती मदत पण नको. तर हा एवढा मोठा आनंद आहे. किंवा जे कपल असतं ज्यांचे लग्न कधी जमतच नसतं, तर ते त्यांना त्यांच्या मुलाला घेऊन दाखवायला येतात, तेव्हा असं वाटतं हा किती मोठा आनंद आहे हा. आणि इतकं छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी की ह्या सगळ्या खूप वर्णनाच्या पलीकडच्या आहेत असं मला वाटतं. तुलना कशाशी नाही होऊ शकत अगदी आनंदाची. खरंय. मुक्ता, तुझ्याकडे वळते. चित्रपटातून किंवा सोशल मीडियातून मगाशी जसं तू म्हणाली चुकीचा संदेश दिला जातोय, हिरोईन दारू पिताना दिसते आपल्याला, ते आपल्याला पाहिलं की एकदम अस्वस्थ होतं. किंवा गटारी जे दारू पितात ते स्मार्ट, तू असं पण म्हणाली, गटारी किंवा 31 डिसेंबरला जो गोंधळ होतो त्याबद्दल तुला काय वाटतं? किंवा आणि आता करोना काळात व्यसनांपासून कसं दूर राहावं? मी यशला तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं थोडंसं उत्तर देते आधी, की तिच्यामध्ये किती बदल झाला. तर प्रचंड बदल झाला आणि मला इतका अभिमान वाटतो तिचा, बाबा किंवा आम्हाला सगळ्यांनाच, की किती छान ती काम आणि किती प्रेमाने ती सगळं करत असते. तर तुमच्या दोघींवरचं ते पुस्तक जीवा भावाचे मध्ये तुमच्या दोघींवर लेख लिहिलाय डॉक्टर आदिल अवचटांनी. तर माझ्या मैत्रिणींनी तर व्हॉट्सअप करून पाठवला, मला म्हणत तू हे सगळं वाच आधी, त्याच्याशिवाय तुला आयडिया येणार नाही त्या दोघींची. त्यामुळे आम्हाला खूप सुंदर लिहिलेलं आहे त्याच्यावर दोघींबद्दल. ते कोरोना काळातलं तुम्ही विचारलं प्रश्न, तर सुरुवातीला असं झालं की जेव्हा लॉकडाऊन झाला आणि आम्हाला नवीन पेशंट्स घेता येईनात, कारण एकतर ते पॉझिटिव्ह असू शकतात किंवा ते आमच्यापर्यंत पोहोचणार तरी कसे. तर त्याच्यामुळे आम्ही काही आठवडे नवीन ऍडमिशन्स केल्या नाहीत. जे आधी ऍडमिट झाले होते त्यांचे उपचार सुरू होते आणि मग त्यांचे दिवस झाले की आम्ही स्पेशल परमिशन घेऊन त्यांचा डिस्चार्ज करत होतो. पण त्याच्यात एक फायदा काय झाला की दारूची दुकानं बंद होती, तर त्याच्यामुळे आम्ही जे ऑनलाईन काउन्सिलिंग करत होतो तर तिथे काय की फक्त विड्रॉलचा त्रास होतोय, मग फोनवरनच त्यांना ट्रीटमेंट वगैरे सांगितली जायची. आणि एकूणच आम्हाला जे असे त्रासलेले फोन येतात ना, लोकांचे बायकोचा फोन येतो की नवरा त्रास देतोय, ते सगळे त्या काळात खूप कमी झाले होते. तर त्याच्यामुळे कारण की दारू मिळतच नव्हती. सुरुवातीला काही लोकांना साठवून ठेवली होती ते असेल, पण ते जे काही 3-4 महिने होते त्यामुळे मला असं नक्की वाटतं की व्यसनाधीनता तेव्हा कमी झाली होती. जेव्हा दारूची दुकानं उघडली तेव्हा तुम्हाला माहितीच असेल की अक्षरशः खचाखच रांगा लागल्या होत्या आणि गर्दी करून लोकांनी हे घेतलं. आणि मग आम्हाला पण मुक्तांगण परत ऍडमिशन सुरू करण्या वाचून काही इलाज नव्हता. तर त्याच्यामुळे मग आम्हाला अर्थातच आम्ही खूप सुरक्षित वातावरणात इथे उपचार देतो. सुदैवाने आमचा कॅम्पस खूप मोठा आहे, आमच्याकडे वेगवेगळे विभाग आहेत, त्यामुळे आल्या आम्ही आधी त्यांना आयसोलेट करतो, त्यांची टेस्ट घेतो, 15 दिवस आयसोलेट करून मग त्यांना मुख्य प्रवाहामध्ये करतो. तर ते व्यवस्थित त्यांची काळजी घेतली जाते. मुक्ता, आजकाल कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली पण मगाशी म्हटल्यासारखं प्रमाणे सर्रास सिगारेट का ओढताना दिसतात. आपल्याला आपली संस्कृतीच ढासळताना दिसते.
महिलांनी दारू पिणं याला पण समाज मान्यता प्राप्त झाली असं मगाशी तू म्हणालीस, ते खरं तर आहेच. कुटुंबातला संवाद जो कमी पडतोय, तर याचं समाजशास्त्रीय विश्लेषण कसं करशील? बायकांमध्ये जे हे वाढतंय ना, तर त्याच्यामध्ये समाजशास्त्रीय जर का कारण तुम्ही म्हणलात तर हेच आहे की याला सगळी प्रतिष्ठा आलेली आहे. तर प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना की मटेरियल ज्या थिंग्स आहेत ती म्हणजे प्रतिष्ठा, असं काहीतरी करणं, लोकांना लोक हे करतायत म्हणून ते करणं. पण त्यापेक्षाही मला एक सामाजिक एक सायकोलॉजिकल मानसशास्त्रीय कारण थोडंसं इथे सांगावंसं असं वाटतं की पूर्वी कसं असायचं की समजा एखाद्या स्त्रीला काही टेन्शन आलंय, डिप्रेशन आलंय, की ती काय करायची की खूप रडायची किंवा मनमोकळेपणाने कोणाशी तरी बोलायची, कोणाला तरी सांगायची. आणि आता आपल्याला काय वाटतं की मी एक स्ट्रॉंग आहे, मी रडता कामा नये, मी असं कोणाशी माझे दुःख सांगता कामा नये, मी सगळी ती सहन करायला पाहिजे. आणि मग ती सगळी मनातच दाबली जातात. आणि तुम्ही जर का तुमचे प्रॉब्लेम्स मनात दाबले ना, तर ते खूप वाढतात. भावनेचा त्या निचरा होत नाही, ते विचार नकारात्मक तसेच वाढत जातात. आणि मग व्यसनासारख्या मार्गाने ते आपण प्रश्न सोडवण्याचा चुकीचा एक प्रयत्न करत असतो. त्यामुळे आम्ही लोकांना सांगतो की बोलणं, रडणं ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही बोला, तुम्ही रडा, आणि असे लोक तयार करा, सपोर्ट सिस्टीम अशी तयार करा की ज्यांच्याकडे जाऊन तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता. नाहीतर डायरीमध्ये लिहून काढा. तर असं साधारण दिसतं पिक्चर. बहिणी आम्ही बोलतो मन मोकळं दररोज. व्यसनी लोकांचं बरं होण्याचं प्रमाण किती आहे आणि परत ते व्यसनांकडे वळतात का मग गेल्यावर? आणि मी तुमचा तो व्हिडिओ ते बरे होऊन जेव्हा जातात तेव्हा तुमचा सेंड ऑफ मला खूपच आवडला. माझ्या डोळ्यातून पाणी आलं की तुम्ही त्यांना दिवा देता, शुभास्ते पंथना म्हणून हातावर दही साखर घालता. मी तर मला डोळ्यातूनच पाणी यायला लागलं. तू सांग थोडंसं आम्हाला थोडंसं. मुक्तांगणचे जे सगळे उपचार आहेत ना, तर तिथे आम्ही कुठल्याही असं परदेशातल्या केंद्राचं वगैरे अनुकरण केलेलं नाहीये. तर हे पूर्ण भारतीय संस्कृतीवर आधारित आहेत. मग आपल्या संस्कृतीत कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आपण एक दीप प्रज्वलित करून करतो. तसं जे डिस्चार्जची आमची बॅच असते, शुक्रवारी आमचा डिस्चार्ज होतो, तर जी बॅच बुधवारी 5 आठवड्यापूर्वी ऍडमिट झालेली असते, तर ते डिस्चार्ज होताना ते पण एक दीप प्रज्वलित करतात इथला. आणि मग त्यांना आम्ही एक छोटंसं कार्ड देतो, आम्ही त्याला म्हणतो अंतर्दीप, अंतर्मनातला दिवा ते प्रज्वलित करतात. एक छोटं कार्ड देतो, त्याच्यावरती मुक्तांगणची प्रार्थना आणि एक संदेश लिहिलेला असतो. आणि मग त्यांना सांगतो की नेहमी हे कार्ड खिशात ठेवा, कारण आपला खिसा हृदयाजवळ असतो ना डाव्या बाजूला. तर मग सतत ते कार्ड हृदयाला आठवण करून देत जाईल की आपल्यावरती एक जबाबदारी आहे. आणि त्यांच्या हातावर दही देतो. आणि आपल्या संस्कृतीत आपण दही कधी देतो तर कुठे प्रवासाला जाताना किंवा परीक्षेला जाताना, आणि आपण म्हणतो की सुरक्षितपणे परत या. तर आम्ही त्यांना सांगतो की आज आम्ही दही देतोय कारण तुम्ही सुरक्षितपणे परत फक्त भेटायला या, परत पेशंट म्हणून आम्हाला भेटायला येऊ नका. तर त्यांना हे खूप आवडतं आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक खूप इमोशनल हा एक्सपिरियन्स असतो. तर असा हा अंतर्दीप प्रज्वलन कार्यक्रम जो मुक्तांगणमध्ये घेतला जातो. आणि असाच आणखीन एक कार्यक्रम असतो की दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आम्ही व्यसनमुक्तीचा वाढदिवस साजरा करतो. की त्या महिन्यात जे लोक ऍडमिट होते पूर्वी, तर आम्ही असं म्हणतो की तुमचा आता पुनर्जन्म झाला ह्या महिन्यामध्ये, तर त्या पुनर्जन्माचा वाढदिवस त्या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी असतो. मुक्तांगणचे जे पहिले रुग्ण आहेत महादेव घारे, तर ते 29 ऑगस्ट या मुक्तांगणच्या उद्घाटनाच्या दिवशीच ऍडमिट झाले. तर दर ऑगस्टचा जो शेवटचा शनिवार असतो किंवा मुक्तांगणचा वर्धापन दिन असतो, तेव्हा महादेव घाऱ्यांच्या व्यसनमुक्तीचा वाढदिवस असतो. आता ऑगस्टमध्ये मुक्तांगणला 34 वर्ष झाली आणि महादेव घाऱ्यांच्या व्यसनमुक्तीला पण 34 वर्ष पूर्ण झाली. तर असा दर महिन्याला हा एक खूप हृदय कार्यक्रम असतो. तर तेव्हा जे ऍडमिट रुग्ण असतात तर त्यांना एक प्रेरणा मिळते की व्यसनमुक्त राहण्याची. तर असे खूप काही उपक्रम मुक्तांगणमध्ये केले जातात. यशोदा, तुझे आता पुढचे काय प्लॅन्स आहेत? यशोदा, पुढचे प्लॅन्स काय आहेत आता तुमचे? ऍक्च्युली अवेअरनेस हा फार 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 महत्वाचा विषय आहे की हे मी आवर्जून सांगते की अजूनही बाहेर जर कुणाला फिट आली तर काय करावं आणि काय करू नये हे कुणाला माहिती नसतं. अजूनही एपिलेप्सीला अतिशय अप्रतिष्ठित समजलं जातं. हे मुद्दा मी या इंटरव्ह्यू मध्ये पण सांगते, एक मिनिट गेलं तरी, की समजा जर कुणाला फिट आली
तर आपल्याकडे अशी पद्धत असते की अजूनही की त्याला नाकाला कांदा लावतात किंवा चप्पल लावतात. हे अतिशय अघोरी आहे आणि त्याच्यापैकी काहीही बरोबर नाहीये. त्या चपलेची धूळ आपल्या नाकाला लागते आणि तो कांदा त्या काही तिथे रिलेव्हन्स नाहीये. त्याच्यामुळे माझं सगळ्यांना असं सांगणं आहे की असं काहीही करू नका. तर हा जो अवेअरनेस आहे, तर मग लोक म्हणतात की मग काय करू. तर त्याच्यावर माझं असं म्हणणं आहे की समजा एका व्यक्तीला फिट आली तर त्याला काळजी घेण्यासाठी एक माणूस पुरेसा असतो, एक किंवा फार फार तर खूपच जास्त झालं तर 2. पण आपल्याकडे असा पूर्ण घोळका केला जातो आणि त्याच्या भोवती काय झालं, पाणी आणा आणि पाणी पाजलं जातं तर ते पण पाजू नये, कारण ते तुमच्या श्वास नलिकेत जाऊ शकतं. तर हे सगळे आपल्याकडचे अवेअरनेस हा खूप पसरायला हवा असं मला वाटतं. आणि मग काय करायला हवं हे नाही करायचं तर एक माणूस त्या व्यक्तीच्या जवळ आहे आणि त्यांनी समजा इट्स ओके, मी आहे ना तुझ्या बरोबर, एवढं म्हणलं ना तरी सुद्धा खरं आतून खूप बरं वाटतं. तर मला आठवतं की लहानपणी घरी माझ्याबरोबर जे कोणी असायचं ना तर ते मला अश्युअर करायचे. ते असं नाही म्हणायचे की आता मी अशी उदाहरणं बघते की काही आई वडील किंवा काही नातलग ज्याला फिट आली असताना त्याच्या विरुद्ध काय कटकट सुरू झाली का असं म्हणतात आणि ते त्या व्यक्तीच्या फार लक्षात राहतं आणि खूप निगेटिव्हिटी येते. त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीला खूप प्रेमाने की इट्स ओके, मी आहे ना तुझ्या बरोबर, काही काळजी करू नको, एवढं म्हणणं महत्वाचं असतं. दुसरं की त्याच्या हात कुठे काही आपटत नाहीये ना किंवा त्याला कुठे काही लागत नाही ना, इजा होत नाही ना, एवढं बघा. दुसरं की समजा जर तो पडला असेल खाली तर त्याला कुशीवर वळवा, कारण जी लाळ येत असेल ती गळून जाऊ दे, ती घशात श्वासनलिकेत जायला नको असं. आणि हे सगळं करा आणि माणूस 1 ते 2 मिनिटाच्या आत नॉर्मलला येतो. पण तो जर नाही आला 5-10 मिनिटं झाली आणि नाही नॉर्मलला आला तर मग हॉस्पिटलमध्ये न्या जवळपासच्या, किंवा त्याचे जे नेहमीचे ठरलेले डॉक्टर असतील त्यांच्याकडे न्या. तर हे मी मुद्दाम का सांगतेय, कारण हा अवेअरनेस कुणाकडेच नसतो. माहित नाही राहत. हा, मी अजून एक उदाहरण देते की परागला माहिती होतं, आमचं लग्न झालं ते, की मला त्यांनी असं जे पॅट केलं की बरं वाटतं किंवा जवळ घेतलं की बरं वाटतं. तर तो म्हणाला इतकं एवढंच का, मी तुला मिठी मारेन, मला काही वाटत नाही. आम्ही कुठे लग्नाला गेलो असू किंवा अगदी खूप मोठ्या घोळक्यात असू, तो ही यूज टू हग मी आणि मला घट्ट मिठी मारून म्हणायचा की तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्या बरोबर. तर हे जे आपला नवरा आपल्याला म्हणतोय की नाही मी आहे ना तुझ्या बरोबर, की तुमचं निम्मी काळजी आणि टेन्शननी येणारी पुढची फिट निघून जाते आणि आधीची पण तुम्ही एकदम रिलॅक्स होऊन जाता आतून. त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे की तुम्ही प्रेमाने बोला त्या व्यक्तीशी. आणि तर हे सगळं हा अवेअरनेस येतं, या मोठ्या अवेअरनेसची गरज आहे. मला तर असं वाटतं की आपल्या देशभरातला अवेअरनेसची गरज आहे ही सगळी. नुसती युट्यूब बघणाऱ्या माणसांपेक्षाही अगदी गावोगावात जाऊन हे अवेअरनेस प्रोग्राम केले पाहिजेत असं मला वाटतं. किंवा आता आम्ही जे मेडिसिन प्रोजेक्ट करतो त्याच्यावरनं कळतं की एका गावातल्या एका माणसाला आम्ही मदत करतोय, त्यामुळे त्या गावातली किती माणसं लगेच यायला लागतात आमच्याकडे. तर तसा हा अवेअरनेस आहे की एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जातो. मला तर असंही वाटतं की, आणि ते मी कधी ना कधी करणार आहोत आम्ही, की यावर एक सिनेमा काढावा व्यवस्थित हिंदी 3 तासाचा आणि त्याच्यात अगदी तो देशभर पोचावा असं सुद्धा वाटतं. आणि हा जो अवेअरनेस आहे तो एक आहे. आणि सध्या आम्ही एक नवीन प्रोजेक्ट सुरू केलं ते म्हणजे जॉब प्लेसमेंटचं. म्हणजे असं होतं की आमच्याकडचे मुलं मुली जी आहेत, जी नोकरीच्या वयाचे आहेत, तर ते शिकलेले आहेत चांगले, पण त्यांच्याकडे अभाव कसला असतो तर आत्मविश्वासाचा अभाव असतो. कारण जे लहानपणापासून त्यांची जी दबून दबून वाढ झाली असते घरात आणि असं, तर ते आता लगेच बदलणं तेवढं शक्य नसतं. त्यामुळे त्यांना काउन्सिलिंगची तर गरजच असते आणि पाठिंबा पण लागत असेल. तर त्यामुळे जरी शिक्षण झालं तरी नोकरीवर जाऊन जॉब करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात नसतो. तर त्यामुळे आम्ही त्यांचे तसे आता नवीन ग्रुप घेतो की ते स्किल्स त्यांच्या डेव्हलप करणं. तर तसं म्हणजे नॉर्मल IQ असलेल्या नॉर्मल मुला मुलींचे तसे ग्रुप घेतो आणि जे स्लो लर्नर आहेत तर त्यांचे आम्ही असे ग्रुप घेतो की त्यांच्या आपण अजून काय स्किल्स डेव्हलप करू शकू की ज्यामुळे जे स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. तर उदाहरणार्थ एक नवीन प्रोजेक्ट म्हणजे पेपर बॅग्स की वर्तमानपत्राच्या बॅग्स बनवणं, की आता एनिवे प्लास्टिकला बंदी आहे त्यामुळे अनेक शॉप्समध्ये त्याची गरज असते. तर मग आता अनेक मुलं तर त्याच्या पेपर बॅग बनवतात. म्हणजे काही मुलं तर दिवसाला घरी 50-50 बनवतात स्वतः. मग ते त्या दुकानदाराकडे नेऊन देणं वगैरे हे त्यांच्या आई वडिलांना आम्ही करायला सांगतो. हे जे विशेषतः मतिमंद मुलं हे करतात. त्यामुळे अशा प्रकारचे प्रोजेक्ट आम्ही आता जास्त करतोय की स्वतःच्या पायावर उभं राहणं
आजकाल जो आत्मनिर्भर शब्द वापरला जातो, तर त्यासाठी इंडिपेंडंट बनणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. तू मला त्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं की बरं होण्याचं प्रमाण किती आणि ते परत व्यसनांकडे वळतात का? साधारणपणे आम्ही बघतो की 70% रुग्ण जे असतात ते पहिल्या ऍडमिशन मध्ये बरे होतात आणि 30% लोकांमध्ये रिलॅप्सचं प्रमाण दिसून येतं. आणि बाहेरच्या देशांच्या तुलनेने आपल्याकडे बरं होण्याचं प्रमाण जास्ती आहे, कारण आपल्याकडे कुटुंबाचा सपोर्ट चांगला मिळतो. ते लगेच त्याला काही टाकून देत नाहीत आणि बाहेरच्या देशात मात्र असा सपोर्ट दिसत नाही. पण मग जे लोक पुन्हा व्यसनाकडे जातात त्याची नेमकी कारणं काय आहेत, कुठल्या चुका आहेत, हे त्यांना खरं तर आम्ही आधी सांगत असतो. पण हे पण असतं की दुर्दैवानी जर का स्लिप म्हणतात त्याला, दुर्दैवानी जर का स्लिप झाली तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही लगेच मदत घ्या, स्वतःला खूप अति ते सगळे प्रॉब्लेम होण्यापासून वाचवा, आमच्याकडे परत या. तर त्याचं पण प्रमाण खूप चांगलं आहे, कारण एकदा परत व्यसन केलं की ते मग नंतर एन्जॉय नाही करू शकत पहिल्यासारखं इतकी एकदा ट्रीटमेंट घेतल्यानंतर. तर त्याच्यासाठी आमच्याकडे अनुभव नावाचा एक वेगळा वॉर्ड आहे. तर तिथे 15 दिवसाचे उपचार असतात की ते मग आम्ही कुठल्याही दिवशी तिथे ऍडमिट करतो. यशोदा, यशोच म्हटलं मी तुझे, मी ते यशो म्हणतात ना तुला सगळे. सपोर्ट ग्रुपचं काम करताना काउन्सिलिंगचं पण काम करता का तुम्ही आणि कुठे कुठे करता? काउन्सिलिंग तर फारच महत्वाचं, कारण आम्ही जेव्हा सपोर्ट ग्रुप सुरू केलं 2004 साली, तर तेव्हाच आम्ही आमचं संवेदना फाउंडेशनचं काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं. कारण आम्हाला असं लक्षात यायला लागलं की सपोर्ट ग्रुप मीटिंगमध्ये सगळे पालक किंवा सगळे एपिलेप्सी मित्र ओपनली बोलतातच असं नाही, किंवा काही काहींचे खूप मिसबिलीफ्स आहेत, मिसअंडरस्टँडिंग्स आहेत, त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. त्यामुळे तेव्हापासूनच आम्ही काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं. पण नंतर मी त्या दृष्टीने शिक्षण सुद्धा घेतलं की नुकतंच मी MA इन क्लिनिकल सायकोलॉजी पण पूर्ण केलं. आणि त्यामुळे काउन्सिलिंगचा उपयोग हा खूपच होतो की विशेषतः पालकांना तर खूपच गरज असते की त्यांच्यातली जी निगेटिव्हिटी असते किंवा मुलांना दाबून ठेवणं असतं की हे नको करू ते नको करू, तर त्याच्यामुळे त्या काउन्सिलिंगचा आम्हाला खूपच उपयोग झाला. ते आम्ही पहिल्यापासून करतो. आणि शिवाय मी संवेदना सोडून मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सुद्धा जॉब करते, किंवा आणखीन इथून काही मला कॉल्स येतात तिथे पण जाते. याचं कारण असं की तिथे गेल्यामुळे तिथे आता ब्रेन सर्जरी सुरू झाल्यात, अगदी त्रिवेंद्रम सारख्याच इथे सुरू झाल्यात, तेच मॉडेल ठेवून. तर तिकडे मी काउन्सिलर असल्यामुळे जे सर्जरीसाठी येतात पेशंट, तर त्याच्यातले अनेक जण तयार नसतात किंवा त्यांना भीती वाटत असते. पण मग डॉक्टर म्हणतात की वाकणकर मॅडमशी बोला असं. त्याच्यामुळे ते जेव्हा बोलायला येतात तेव्हा ते ताबडतोब विरघळून जातात आणि लगेच तयार होतात की ते जेव्हा उदाहरण बघतात आणि की अरे आपण पण असे होऊ शकू, उलट त्यांना खूपच आनंद होतो. तर त्यामुळे मला तिथे जाण्याचा खूप मलाही आनंद मिळतो की अनेकांच्या सर्जरीज होतात. आणि नुसतं सर्जरी नाही तर पोस्ट सर्जरी सुद्धा, की तुम्ही नंतर सुद्धा कसं हे करा. कारण पालक मुलांना इतकी अतिकाळजी सर्जरी नंतर पण घेतात की आम्ही सांगतो की नाही, त्याला घरभर फिरवू द्या, त्याला घरात सुद्धा नॉर्मल वागू द्या, की त्याला झोपून राहायचं काहीच कारण नाही. की जितकं लवकर तुम्ही त्याचं लाईफ नॉर्मलाइज करता आणि जितकं त्याला सगळं करू देताय, त्याचे त्याला निर्णय घेऊ त्याचे जितके लवकरात लवकर, तितकं चांगलं ना. त्याच्यामुळे नंतरच्या काउन्सिलिंगची गरज असते आणि नंतर ते तर सगळे आमच्या सपोर्ट ग्रुप मिटिंग्सनाच यायला लागतात, त्यामुळे त्यांना फायदा होतो. यशोदा, आता तू सांगितलं की महाराष्ट्रात एपिलेप्सीच्या उपचारांचं तसंच अवेअरनेसचं काय चित्र आहे हे तू खूप छान आम्हाला आता सांगितलंस. डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर अनिता अवचट यांचं मुक्तांगणचं काम घरात होत असताना तुम्हा दोघींनाही लहानपणी समाजसेवेचं बाळकडू मिळालं. डोळसपणे समाजाकडे आणि स्वतःकडे पाहायची पण दृष्टी मिळाली. या सगळ्या गडबडीतही तुम्ही दोघींनी स्वतःचं व्यक्तिमत्व पण जपलंय. यशोदा शास्त्रीय संगीत गाते, बागकामाचं तिला वेड आहे, भट्टंती करते, चित्र काढते आणि वडिलांकडनं मिळालेला लिखाणाचा वारसा पण पुढे चालवते आहे. स्वतःच्या प्रतिकूलतेवर मात करून अत्यंत शांतपणे धैर्याने हा प्रवास तिने केलाय. त्यासाठी तिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळालाय. मुक्ता सुद्धा क्लिनिकल सायकोलॉजीत पहिली आली, त्यासाठी गोल्ड मेडल पण तिला मिळालंय. इंटरनॅशनल सेमिनार सुद्धा ती खूप अटेंड करते. मॅरेथॉन मध्ये 21 किलोमीटर धावते पण, बापरे.
त्यांच्या या कामाबद्दल त्यांना स्टेट गव्हर्नमेंट तसंच सेंट्रल गव्हर्नमेंटचे पण अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपती पुरस्कार पण मिळालाय ना. हा, अरे वा. तर तुमच्या दोघींकडनं आज आम्हाला खूप नवीन नवीन माहिती मिळाली. खरंच तुमच्या दोघींकडनं खूप काही घेण्यासारखं आहे. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधनं तुम्ही वेळात वेळ काढला आणि आज आमच्याशी गप्पा मारायला आल्या. खरंच आम्हाला दोघींना खूप खूप छान वाटलं. आमचे दोघींचेही खूप खूप आभार. आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता यशोदा तुझ्या मुक्तांगणच्या गाण्याने करूया का? ओके. वैष्णव जन तो तेने कही जे पीड़ पराई जाने रे. वैष्णव जन त्यालाच म्हणावे जो पर पीडा जाणे रे. पर दुःखे उपकार करे तोय. पर दुःखे उपकार करे तोय. मन अभिमान नाणे रे. वैष्णव जन तो तेने कही जे पीड़ पराई जाने रे. सुंदर. छान, खूप छान. तुमच्या कार्याला सलाम, मनापासून सलाम. आणि तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार.